नमस्कार, मी वैजनाथ गाडेकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ ई-टॅक्सवाला बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्यामध्ये आपण टोटल बिझनेस रिलेटेड सर्व काही कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो। यामध्ये बिझनेस रजिस्ट्रेशन असो, या अगोदर बिझनेसची आयडिया असो, आयडियाला व्हॅलिडेशन करणं असो, किंवा आयडियाचं रूपांतर आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये करणं असो, तिथून पुढे बिझनेसचं रजिस्ट्रेशन आपण करतो। त्यानंतर बिझनेस प्लॅनिंगचा जो केलेली आहे त्यानुसार आपल्याला प्रोडक्ट फायनलाइज आपण करून देतो तुमच्या कंपनीचा किंवा तुमचा जो बिझनेस आहे त्यासाठी। त्यानंतर जो फंडिंग आहे तुमच्या बिझनेससाठी लागणारा, त्या फंडिंगची सुद्धा आपण व्यवस्था करून देतो। मग यामध्ये जसं गव्हर्नमेंटची काही सबसिडी असो, बँक लोन असो, काही व्हेंचर कॅपिटल फंडिंग असो, किंवा काही एंजल इन्व्हेस्टर्स असो, इव्हन आपण आयपीओ पर्यंत सुद्धा जाऊ शकतो जर त्या प्रमाणात आपली जर कंपनी असेल, चांगली इन्व्हेस्टमेंटची रिक्वायरमेंट असेल तर। यापुढे आपण मार्केटिंगची सुद्धा सर्व्हिस आपल्या स्टार्टअपसाठी, आपल्या बिझनेससाठी, मग तो प्रोप्रायटरशिप मध्ये असो किंवा कंपनी असो, पार्टनरशिप मध्ये असो किंवा स्टार्टअप असो, कोणत्याही लेवलवर जर आपला बिझनेस असेल तर या आपल्या बिझनेसला चांगल्या प्रकारे मार्केटिंग करणं, ब्रँडिंग करणं आणि आपला बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आणि एक चांगली रिकॉल व्हॅल्यू तयार करून या मार्केटिंगच्या माध्यमातून आपला बिझनेस वाढवणं, हे सुद्धा आपण टीम ई-टॅक्सवाला तुमच्या बिझनेससाठी सर्व्हिस देत आहोत। तर आज याच विषयावर आपण हा वेबिनार बोलवलेला आहे, ज्यामध्ये आपण मार्केटिंग रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन घेणार आहोत। मार्केटिंग एक्झॅक्टली काय आहे, कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला मार्केटिंग आपण करू शकतो याबद्दल पूर्ण नॉलेज घेणार आहे, आणि आम्ही तुमच्या बिझनेसची मार्केटिंग कशा प्रकारे करून देऊ शकतो हे सुद्धा आपण बघणार आहोत। टीम ई-टॅक्सवाला मागील काही 8 वर्षापासून आपल्या या बिझनेस कन्सल्टन्सी सेक्टरमध्ये काम करत आहे, ज्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे सर्व सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात, ज्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये, काही प्रत्येक तालुक्यामध्ये आपली फ्रँचायझी आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आपली फ्रँचायझी आहे, त्यांच्या मार्फतही आपण सर्व्हिस घेऊ शकता, किंवा डायरेक्ट आमच्या सोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही सर्व्हिसेस घेऊ शकता। प्राइस मध्ये कुठेही चेंजेस होत नाही। तर अशा प्रकारे आपला आता महाराष्ट्र लेवलवर चांगल्या प्रकारचा क्लायंट बेस झालेला आहे, चांगल्या प्रकारचं ब्रँडिंग झालेलं आहे। तर आम्ही हे कशा प्रकारे करू शकलो, यासाठी आमची काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी आम्ही यूज केली, तर तीच मार्केटिंग स्ट्रॅटेजी, तेच मार्केटिंगचे टूल्स, तेच मार्केटिंगच्या पद्धती आपण तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा आणून तुमचा बिझनेसचा ब्रँड बनवू शकतो, चांगला मोठ्या लेवलवर तुमचा बिझनेस घेऊन जाऊ शकतो। आणि जसं मार्केटिंग ब्रँडिंग झाल्यानंतर जो काही तुमचा प्रॉफिट होतो तो चांगल्या प्रमाणात होतो, हे सुद्धा आपण बघू शकतो। यामध्ये मी मार्केटिंगचे काही जे काही प्रकार आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कशा पद्धतीने करू शकतो ते सुद्धा शेअर करणार आहे, त्यासाठी किती बजेट आवश्यक आहे ते सुद्धा शेअर करणार आहे। आता बघा, मार्केटिंग जर करायची झाली तर एकदम बेसिक लेवल पासून ते ऍडव्हान्स लेवलवर मार्केटिंग आहे। ऍडव्हान्स लेवल जर बघितलं तर अनलिमिटेड बजेट सुद्धा मार्केटिंगसाठी कमी पडू शकतं। जसा तुमचा बिझनेस, जसा तुमचा सेल्स म्हणजे रेव्हेन्यू, जे काही रेव्हेन्यू तुमच्या बिझनेसमध्ये सध्या जनरेट होत असेल त्या रेव्हेन्यूच्या मिनिमम 30% तरी तुम्ही मार्केटिंगसाठी खर्च करणं आवश्यक आहे, तरच तुमचा बिझनेस या युगमध्ये, या जमान्यामध्ये तग धरू शकतो किंवा व्यवस्थित चालू शकतो। तर आपण जनरली मराठी माणूस म्हटलं की मार्केटिंगवर खर्च करण्यासाठी घाबरतो किंवा करतच नाहीये। जे मोठ्या कंपन्या ज्या झालेल्या आहे किंवा जे स्टार्टअप एकदम सुरुवातीपासून हाय लेवल पर्यंत पोहोचलेले आहे फक्त आणि फक्त मार्केटिंगच्या जोरावर, तर हे आपल्याला कशा प्रकारे करता येईल ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर मी माझी स्क्रीन आपल्याशी शेअर करतोय। तर बिझनेसची मार्केटिंग करणं म्हणजे एक्झॅक्टली काय, तर बघा, मार्केटिंगचा उद्देश हाच असायला पाहिजे की तुमचा ब्रँड बिल्ड होणं आवश्यक आहे। तुमचा जो ब्रँड आहे तो लोकांच्या माइंडमध्ये जाणं आवश्यक आहे, आणि लोकांनी तुमच्या ब्रँडला ओळखणं आवश्यक आहे, ना की पर्सनली तुम्हाला। आता जे आपण मोठ्या कंपन्या बघतो, जे मोठाले ब्रँड बघतो, त्यांचे ओनर सहसा मार्केटला माहिती नसतात, पण तो जो ब्रँड आहे तो जनरली सर्वांना माहिती असतो। याचं काही जर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण बघू शकतो, जसं आता एक अमूल दूध डेअरी आहे, तर आपल्या अमूल दूध म्हणलं की आपल्याला त्यांचा ब्रँड आठवतो, ना की त्यांचे ओनर्स आठवतात। हे काय आहे, कारण मार्केटिंग आहे। आपण जर पर्सनल मार्केटिंग केली तर पर्सनल
ब्रँड होऊ शकतो. पण जर बिझनेसची जर मार्केटिंग करायची असेल तर बिझनेसचाच ब्रँड बनवला पाहिजे, ना की पर्सनल ब्रँड. मग इथे बिझनेसचा ब्रँड जर बनवायचा असेल तर कशा प्रकारे बनवू शकतो ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर आम्ही तुमचा जो बिझनेस आहे तुमचा बिझनेसचा ब्रँड बनवण्यासाठी बिलकुल मदत करू शकतो. त्यासाठी एकदम प्रॉपर स्ट्रॅटेजी अगोदर प्रिपेअर करावी लागते. आता बघा, प्रत्येक बिझनेसला प्रत्येक मार्केटिंग टाइप्स किंवा प्रत्येक स्ट्रॅटेजी काम येईल असं नाहीये. तुमचा बिझनेसचं नेचर ऑफ बिझनेस किती आहे, तुमच्या बिझनेसचं कॅपिटल किती आहे, तुमच्या बिझनेसचा एक्झॅक्टली ऑडियन्स कोण आहे, म्हणजे टार्गेट कस्टमर कोण आहे, तुमचा प्रोडक्ट काय आहे, त्या प्रोडक्टला कंझ्युम करणारे कोण आहे, हे या सर्व गोष्टी आणि तुमच्या बिझनेससाठी योग्य मार्केटिंग प्लॅटफॉर्म कोणता आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवावी लागते. ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि या मार्केटिंग स्ट्रॅटेजीनुसारच आपल्याला मार्केटिंग करावी लागते. आता ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी एवढी महत्वाची आहे तर आपल्याला आपण ते बघू की एक्झॅक्टली काय करावं. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अगोदर मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवावं लागेल. तुमचा जो बिझनेस आहे तर तो एक्झॅक्टली कोणत्या सेक्टरमध्ये काम करतो आहे. जसं वेगवेगळे सेक्टर आहेत, हेल्थ सेक्टर आहे, ऍग्रिकल्चरल सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, असे वेगवेगळे, त्यानंतर जसं कन्स्ट्रक्शन सेक्टर आहे. तुमचा बिझनेस एक्झॅक्टली कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो, त्याचा ग्राहक वर्ग कोण आहे आणि आपल्याला त्यांनाच स्पेशली त्याच ग्राहक वर्गांना टार्गेट करून कशा प्रकारे मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवू शकतो. तर ही स्ट्रॅटेजी बनवून मग आपल्याला पुढे काम करायचं आहे. स्ट्रॅटेजी जर योग्य प्रकारे, जसं आपण म्हणतो की जर कोणताही जर आपल्याला प्रॉब्लेम असेल, आपल्या शरीराशी रिलेटेड काही आजार असेल तर त्याचं प्रॉपर जर डायग्नोज झालं तर प्रॉपर ट्रीटमेंट करता येते. एक्झॅक्टली सेम इथे पण आपण यूज करू शकतो. जर तुमच्या बिझनेसची योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी जर बनवली तर योग्य मेथड्स आपण यूज करू शकतो. वेस्टेज होणारा पैसा आपण टाळू शकतो आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट आपण अचीव करू शकतो. हे कशा प्रकारे करू शकतो, तर डिजिटल मार्केटिंग आहे, काही ट्रॅडिशनल मार्केटिंग आहे. मार्केटिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे ट्रॅडिशनल मार्केटिंग आज आतापर्यंत आपण करत होतो ते सुद्धा एक मार्केटिंगचे प्रकारच आहे. जसं आपला बिझनेस जसं आपण ओपन करतो तर मोठ्या लेवलवर ओपनिंग करणं, काही प्रोग्राम आयोजित करणं, ही सुद्धा एक मार्केटिंगचा भागच आहे. त्यानंतर पी आर मार्केटिंग बोललं जातं, म्हणजे लोकांसोबत जास्तीत जास्त पब्लिकमध्ये रिलेशन्स बनवणं, हा सुद्धा एक मार्केटिंगचा भागच आहे. पण याच मार्केटिंगच्या टाइप्सवर आपण डिपेंड राहणं योग्य आहे का? नाही. आपण कुठपर्यंत पोहोचणार आहे? तर आता डिजिटल मार्केटिंगचा जमाना आहे, तर आपण डिजिटली सुद्धा आपल्या बिझनेसचं अस्तित्व निर्माण करणं आवश्यक आहे. हे कशा प्रकारे करू शकतो ते सुद्धा आपण आता पुढे बघणार आहोत. तर डिजिटल मार्केटिंगची का आवश्यकता आहे? तर डिजिटल मार्केटिंग यासाठी आहे की तुमचा सेल्स जो आहे, सेल्समध्ये जास्त ग्रोथ होऊ शकते. त्यानंतर तुमचा जो ब्रँड आहे तो बिल्ड होऊ शकतो. चांगलं रेप्युटेशन आपण उभा करू शकतो मार्केटिंगद्वारे. यामध्ये वेगवेगळे प्रकार वापरून आपण तुमचं जे मार्केटमध्ये रेप्युटेशन आहे, नाव आहे, ब्रँड आहे, तर त्याला चांगल्या लेवलवर नेऊन ठेवू शकतो. लोकांचा जो आपल्यावरचा भरोसा आहे, तर ट्रस्ट बिल्ड करण्याचं हे डिजिटल मार्केटिंग किंवा ट्रॅडिशनल मार्केटिंग एक माध्यम होतं. त्यानंतर आपला जो रीच आहे, आता बघा कित्येकांचे बिझनेस लोकल लेवलवर आहे, तर हेच बिझनेस आपल्याला मोठ्या लेवलवर, म्हणजे सध्या जर गाव पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, तर आपण ते डिस्ट्रिक्ट पातळीवर, नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा घेऊन जाऊ शकतो इझिली. फक्त एकच पर्याय आहे, मार्केटिंग. मार्केटिंगच्या माध्यमातून छोटे छोटे बिझनेस सुद्धा मोठ्या लेवलवर पोहोचू शकतात. तर त्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली राईट ऑडियन्स कॅप्चर करता येतो डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून. जसं आता ट्रॅडिशनल मार्केटिंग जर बघितलं तर आपण जसं अगोदर काय करत होतो, काही लोकांना भेटत होतो, आपले पोस्टर्स, आपले पॉम्पलेट्स, आपले ब्राउशर्स हे वितरित करीत होतो, वाटप करीत होतो. तर जे कोणाला आपण वाटप केले तो आपला कस्टमरच असेल असं काही नाहीये. म्हणजे आपण एक डोळे झाकून ते मार्केटमध्ये पब्लिश करत होतो. पण आपल्याला जर योग्य टार्गेट कस्टमर जर बघायचा असेल तर आपल्याला डिजिटल मार्केटिंगच हे चांगलं माध्यम आहे. आता टार्गेट ऑडियन्स म्हणजे काय, टार्गेट कस्टमर म्हणजे काय, तर तुमचं जे काही प्रोडक्ट आहे तर ते प्रोडक्ट एक्झॅक्टली कंझ्युम करणारा ग्राहक कोण आहे. सपोज जर तुमचं जर ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट असेल तर तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे तो फार्मर्स आहे. फार्मर्स जो की डिसिजन मेकर फार्मर्स आहे, ज्याच्याकडे पर्चेसिंग पॉवर आहे तो फार्मर्स आहे, नाही की जे शेतकऱ्यांची मुलं आहेत. तर शेतकऱ्यांची मुलं सुद्धा होऊ शकतात, पण जर पर्चेसिंग पॉवर जर त्यांच्याकडे नसेल तर आपल्याला त्यांना टार्गेट करणं योग्य होणार नाही.
तर आपला ऍग्रिकल्चरल सेक्टर असेल तर शेतकरी हा योग्य कस्टमर होऊ शकतो. मग आपली जी जाहिरात आहे, आपली जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, योग्य त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे डिजिटल मार्केटिंगचं काम आहे. तर हे सुद्धा आपण या माध्यमातून करू शकतो. म्हणजेच बघा, कमी वेळेमध्ये आपण एक्झॅक्टली आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचतो कमी बजेटमध्ये. म्हणजे त्यामुळे आपला रिझल्ट सुद्धा वाढतो, रेव्हेन्यू सुद्धा वाढतो, आपल्याकडे जास्तीत जास्त एन्क्वायरी ज्या कामाच्या आहेत त्याच येतात. त्यानंतर आता जर बघा, ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये आपण कितीही मार्केटिंग करा पण आपण त्याला ट्रॅकिंग करू शकत नव्हतो व्यवस्थित प्रमाणे. तर हे ट्रॅकिंग करण्याचं सिस्टम सुद्धा आपल्याला डिजिटल मार्केटिंगमुळे अवेलेबल होतं. ट्रॅकिंग म्हणजे काय, की आपण मार्केटिंग केलेली आहे पण ती मार्केटिंग किती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, किती लोकांनी आपल्या मार्केटिंगला रिस्पॉन्स दिलेला आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, त्याबद्दल काय बोलत आहेत लोक, हे सर्व काही आपण ट्रॅकिंग करू शकतो. यासाठी गुगल अनालिटिक्स आहे, फेसबुकचं सेपरेट मीडिया आहे, त्यानंतर युट्यूब साठी सुद्धा आहे, आपल्या वेबसाईटवर किती व्हिजिटर्स येतात ते सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक टाइप्स मध्ये आपण ट्रॅकिंग करतो. याद्वारे आणखी आपण बघायचं जर तुमचे फॉलोअर्स बिल्ड होतात. फॉलोअर्स बिल्ड झाले तर अगोदर फॉलोअर्स असतात, तेच फॉलोअर्स आपले नंतर क्लायंटमध्ये, आपल्या कस्टमरमध्ये कन्वर्ट होतात. तर आपल्याला इथे डिजिटल मार्केटिंगद्वारे आपली कम्युनिटी बिल्ड करता येते, ज्याद्वारे आपण आपला ब्रँड बिल्ड करतो. आणि जी काही कम्युनिटी झालेली आहे, जे काही एन्क्वायरी आपल्याला आलेला आहे, तर त्यांना आपण रिटार्गेट सुद्धा करू शकतो. बघा, मार्केटिंग करणं म्हणजे वारंवार त्या लोकांच्या आपण आपला ब्रँड नजरेसमोर येणं. आता जेव्हा ही क्रिया वारंवार होत राहते तेव्हा आपली रिकॉल व्हॅल्यू त्या कस्टमरच्या माइंडमध्ये वाढते, बिल्ड होते. आता हे कशा माध्यमातून होऊ शकतं, तर आपण ज्यांनी कोणी अगोदर आपली ऍड बघितलेली आहे, मग ती ऑर्गॅनिक ऍड असो किंवा पेड ऍड असो, तर ही ज्यांनी कोणी आपली ही ऍड बघितलेली आहे तर त्यांनाच आपण स्पेसिफिकली रिटार्गेट करू शकतो, आपली जाहिरात पुन्हा दाखवू शकतो किंवा वेगळ्या प्रकारची जाहिरात आपण त्यांना दाखवू शकतो. हे सुद्धा डिजिटल मार्केटिंगमुळे पॉसिबल आहे. खर्चही एकदम कमी प्रमाणात लागतो. ज्या लेवलवर आपण ट्रॅडिशनल मार्केटवर खर्च जास्त करत होतो त्यापेक्षा तर कमीच लागतो. त्यानंतर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आपण डेव्हलप करू शकतो. कोणत्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला पुढे जायचं आहे ते सुद्धा आपण सेपरेटली यामध्ये बघून त्यानुसार काम करू शकतो. त्यानंतर तुमचा आरओआय यामध्ये वाढू शकतो. म्हणजे तुम्ही जे काही मार्केटिंग बजेटवर इन्व्हेस्ट केलेलं आहे, सपोज तुम्ही जर 1,000 रुपये मार्केटिंगसाठी जर इन्व्हेस्ट करत असाल, खर्च करत असाल, तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला 1,000 रुपये तरी जनरेट व्हायला पाहिजे. हे जर असेल तर तुमचा आरओआय एकदम खूप चांगला आहे. तर हे करण्याचं काम सुद्धा आपण करून देऊ शकतो. तर त्यानंतर तुमचा कन्व्हर्जन रेट सुद्धा याद्वारे वाढू शकतो. कन्व्हर्जन रेट म्हणजे काय, की सपोज 100 लोकांनी आपल्याला एन्क्वायरी केलेली आहे, तर त्या 100 लोकांपैकी आपल्याला किती आपले ऍक्च्युअल कस्टमर होतात. बघा, एन्क्वायरी हा एक वेगळा पार्ट आहे, म्हणजेच एन्क्वायरीला आपण लीड बोलू शकतो, आणि कस्टमर आपला क्लायंट हा एक वेगळा पार्ट आहे. तर मार्केटिंगद्वारे आपण एन्क्वायरी जास्तीत जास्त जनरेट करणं आणि एक सेल्स फनल तयार करणं. म्हणजे बघा, आपण अशा एक 100 एन्क्वायरी जनरेट केल्या, त्यामधून आपल्या एन्क्वायरी 50 एन्क्वायरी एकदम कामाच्या आहेत, म्हणजे ज्या आपल्या प्रॉस्पेक्ट होऊ शकतात. त्यानंतर त्याच्यामधून 30 लोक जे आहेत ते आपले खूप इंटरेस्टेड आहे. आता 20 लोक असे आहेत त्या 30 मधून की जे त्यांच्याकडे निगोशिएशन त्यांना करायचंय, म्हणजे प्राइस त्यांना पसंत नाहीये. त्यामधून आपण 10च लोक असे निवडायचे की जे आपले ऍक्च्युअल कस्टमर होत आहेत. म्हणजे बघा, ही एक याला म्हणतो आपण एक चाळणी पद्धत, म्हणजे फनेल, सेल्स फनेल बोलल्या जातं. म्हणजे मार्केटिंगचं काम काय होतं, या सेल्स फनेल मधून मध्ये आणणं एखाद्या व्यक्तीला, आणि त्या सेल्स फनेल मधून जो कमीत कमी जो कन्व्हर्जन रेशो आहे तो अचीव्ह करणं. तर हे करण्याचं काम तुमची सेल्स टीम करू शकते. सेल्स टीम जरी नसेल तर तुमचं आपण तशी सिस्टम तयार करू शकतो की हे सर्व ऑटोमेशन होऊ शकतं, किंवा तुम्ही स्वतः सुद्धा कॉल्स करू शकतात कस्टमरला, तुमच्या जे एन्क्वायरी आलेले आहेत त्यांना माहिती देऊ शकतात. तर पुढे बघू आपण हे सर्व कशा प्रकारे करायचं आहे. आता हे तर ओके आहे, डिजिटल मार्केटिंगचं महत्व आपल्याला समजलेलं आहे, पण कशा प्रकारे, तर वेगवेगळे माध्यम आहेत, तर वेगवेगळ्या माध्यमातून आपण हे सर्व काही अचीव्ह करणार आहे. आपण एकदम झिरो पासून बघत आहोत की झिरो पासून ते ऍडव्हान्स लेवलवर मार्केटिंग कशा प्रकारे करायची. झिरो पासून म्हटलं तर एकदम तुमचा अगोदर ब्रँड बिल्ड करायचा आहे. तर ब्रँड बिल्ड करायचा आहे तर त्यासाठी महत्वाचं आहे लोगो, तुमची ओळख, तुमची टॅगलाईन, हे सर्व महत्वाचं आहे. या अगोदर स्ट्रॅटेजी बिल्ड करायची आहे. तर स्ट्रॅटेजी बिल्ड करण्यासाठी आम्ही कशा पद्धतीनं काम करतो ते आपण बघणार आहोत.
तर तुमची जर जेव्हा तुम्हाला मार्केटिंग जर करायची असेल तर आपण तुमच्यासोबत प्रॉपर मीटिंग घेतो अशाप्रमाणे, किंवा तुम्ही आमच्या ऑफिसला येऊ शकता संभाजीनगर किंवा अंबड या ठिकाणी, किंवा झूम मीटिंग सुद्धा घेऊ शकता. तुमच्यासोबत प्रॉपर मीटिंग होते. एक्झॅक्टली तुमची रिक्वायरमेंट काय आहे, मार्केटिंग बजेट काय आहे, प्रोडक्ट काय आहे, तुमचा टार्गेट, तुम्हाला कोणापर्यंत तुमचं प्रोडक्ट पोहोचायचं आहे, कोणती कोणती मेथड आपण वापरून पुढे जाऊ शकतो, हे सर्व काही डिस्कस केलं जातं. तुम्हाला या मार्केटिंग मधून साध्य काय करायचं आहे, म्हणजे तुमचा गोल काय आहे, हे सर्व कळल्यानंतर आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवतो. तुमच्या सर्व रिक्वायरमेंट्स आपण समजून घेतो, त्यानुसार मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवते. आणि स्ट्रॅटेजी बनवल्यानंतर आपल्या पुढचा पूर्ण 1 वर्षाचा प्लॅन बनवला जातो. हा प्लॅन तुमच्या सोबत सुद्धा शेअर होऊ शकतो, शेअर केला जातो, आणि त्यानुसार एक्झिक्युशन करायचं काम आमची टीम ई-टॅक्स वाला करते. हा जो वेबिनार आहे, फक्त मार्केटिंग काय आहे हे तर तुम्हाला कळेलच, पण मार्केटिंग कशा पद्धतीने करायची हे सुद्धा आम्ही करून देणार आहोत. म्हणजे तुम्ही तुमच्या लेवलवर जरी करायची तुम्हाला मार्केटिंग, तर या सर्व मेथड मधून तुम्ही जाणं आवश्यक आहे. आम्हाला जर आमची टीम ई-टॅक्स वाला जर हायर करायचं असेल तर बिलकुल या पद्धतीने आपण जाणार आहोत. त्यासाठी आपण हा वेबिनार कंडक्ट केलेला आहे. तर फर्स्ट काम, आपण तुमचा जो ब्रँड आहे सध्याचा, ऑलरेडी ब्रँड जर असेल तरी ओके, नसेल एकदम तुमचा स्टार्टअप असेल तर एकदम हायली स्टँडर्ड एकदम प्रोफेशनल क्वालिटीचा आपण लोगो तुमचा बिल्ड करतो. अगोदर लोगो डिझाईन करतो. त्यासाठी सुद्धा तुमचं कोणतं सेक्टर आहे, तुमचं प्रोडक्ट काय आहे, तुमचा जो बिझनेसचा नेचर ऑफ बिझनेस काय आहे, या सर्व गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस होतात. त्यानंतर कलर कॉम्बिनेशन आपण फायनल करतो की आपल्या लोगोला, म्हणजे आपल्या पूर्ण ब्रँडिंगला, आपल्या सर्व ऑर्गनायझेशनचा कलर कॉम्बिनेशन कसा राहील. बघा, कलर कॉम्बिनेशनला खूप महत्व आहे. का आहे? कारण कोणतीही जर आपण आता बघितलं एखादा बिझनेस, तर तो बिझनेस बघितल्या आपल्याला तो कलर लक्षात येतो. उदाहरण द्यायचं झालं तर एसबीआय जर नजरेसमोर आली की ताबडतोब आपल्याला ब्लू कलर आठवतो, हा कलर आठवतो. तर हे एक रिकॉल करण्याचं माध्यम आहे कलर फायनल करणं. तोच कलर आपण आपल्या पूर्ण मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये वापरायचा आहे. कलर कुठेही आपल्याला चेंज करायचं नाही, म्हणजे कस्टमरच्या माइंडमध्ये आपला एक लोगो जो आहे आणि आपला जो ब्रँड आहे, आपली जी इमेज आहे ती बिल्ड होते आणि रिकॉल व्हॅल्यू वाढते. तर अशा प्रकारे हे सर्व मीटिंग होते. त्यानंतर लोगो डिझाईन होतो, तुमच्या सोबत शेअर केला जातो. फायनल तुमचं कन्फर्मेशन आल्यानंतर आपण लोगोचं काम पूर्ण करून देतो. आता जो आपण लोगो वापरलेला आहे तोच आपल्याला पुढे सर्व काही स्ट्रॅटेजीमध्ये, सर्व काही मार्केटिंग मध्ये आपल्याला यूज करायचा आहे. यामध्ये मग सर्व तुमचे डॉक्युमेंटेशन असो, तो जो कलर कॉम्बिनेशन वापरला आहे ते तुमच्या प्रोडक्टमध्ये सुद्धा दिसायला पाहिजे. तुमच्या फॅक्टरीमध्ये, तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये त्याच कलर कॉम्बिनेशनचा तुम्ही जास्तीत जास्त यूज करू शकता. म्हणजे एक स्टँडर्डनेस मेंटेन केला जातो. असं नाही की आज हा कलर वापरला, उद्या तो कलर वापरला, त्याला एकदम लोकल मार्केटिंग बोलू शकतो आपण, की चला कुठले आणि कोणताही कलर कोणत्याही इमेजला दिलाय. आपली वेबसाईट जी आहे तर त्याला पण आपला लोगोला साजेसा असा कलर असायला पाहिजे. तर पुढे जो आपण बघणार आहोत मार्केटिंगचा एक पुढचा पर्याय, की आपल्याला आपलं जे प्रेझेन्स आहे, आता बघा पूर्ण डिजिटल जमाना आहे. आपण जसं एक फिजिकल स्टोअर ओपन केलेला आहे, तसंच आता डिजिटल स्टोअर सुद्धा ओपन करणं महत्वाचं आहे. तर डिजिटल जे एक्झिस्टन्स आपल्याला उभा करायचं आहे, तर हे डिजिटल एक्झिस्टन्स कधी उभा होईल, जर प्रॉपर तुमची क्वालिटी, जर वेबसाईट असेल, पूर्ण रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट असेल, मोबाईल रिस्पॉन्सिव्ह असेल, आणि त्यामध्ये एकदम चांगलं क्वालिटी कंटेंट असेल, क्वालिटी सर्व्हिस असेल, काही चांगले टेस्टिमोनियल्स असतील, हे सर्व आपण वेबसाईट मध्ये कन्सिडर करू शकतो आणि त्याप्रमाणे वेबसाईट बनवू शकतो. तर वेबसाईट बनवण्याचे काय प्रोसेस आहे, तर तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे ती सुद्धा आपण प्रॉपर इथं समजून घेतो. त्यानुसारच आपण वेबसाईट बनवतो. त्यानंतर सर्व काही वेबसाईटमध्ये एक्झॅक्टली काय डेटा आपल्याला वापरायचा आहे, काय कंटेंट रायटिंग करायचे आहे, ते सुद्धा आपल्याला बघणं आवश्यक आहे. त्यानंतर एक्झॅक्टली तुमच्या बिझनेसला साजेसं असं डोमेन आपल्याला परचेस करावं लागतं. डोमेन परचेसिंग करताना सुद्धा खूप सारी काळजी घ्यावी लागते. यामध्ये एकदम समोरच्या व्यक्तीच्या एकदम ताबडतोब लक्षात राहील असं डोमेन आवश्यक असतं. आता जसं तुम्ही आमचं डोमेन बघू शकता, ताबडतोब लक्षात राहतं. आणि पुन्हा जेव्हा कधी त्यांच्या आठवणीत येतं तेव्हा ते त्यांना लक्षात राहिलं पाहिजे आणि त्यांना सर्च करायला पाहिजे. जनरली आपली मानसिकता राहते की आपलं जे काही बिझनेसचं मोठं नाव आहे ते पूर्ण नाव देण्याचा प्रकार दिसतो.
तर ते एकदम चुकीचं आहे. त्यामुळे बघा, मार्केटिंग आपण स्वतःही करू शकतो, पण प्रत्येक काम स्वतः करणं योग्य नाहीये. आपण बिझनेस करायला आलेलो आहे, तर आपल्याला बिझनेसच करायचा आहे. ज्यांचं ज्यांचं जे काम आहे ते काम आपल्याला जास्तीत जास्त काम आउटसोर्स करायचं आहे, लोकांवर सोपवायचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीला तुम्ही हायर करू शकता आणि आपल्याला आपल्याला फोकस करायचा आहे की फक्त रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन यावर जर फोकस केला तर तुमचा ब्रँड मोठा व्हायला, मोठ्या स्केलवर जायला वेळ लागणार नाही. आपली एक हे असतं, आपल्याला सवय असते की सर्व काही कामं आपल्याला स्वतः करायची सवय असते. त्यानं म्हणजे कसं आहे, बिझनेस जर करायचा असेल तर वेगवेगळे डिपार्टमेंट तुम्हाला सेटअप करणं आवश्यक असतात. कोणताही बिझनेस जर असेल तर त्यामध्ये परचेस डिपार्टमेंट असायला पाहिजे, त्यामध्ये सेल्स डिपार्टमेंट असायला पाहिजे, मार्केटिंग डिपार्टमेंट असायला पाहिजे, त्यानंतर अकाउंट्स डिपार्टमेंट असायला पाहिजे, त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, R&D डिपार्टमेंट, हे सर्व डिपार्टमेंट तुम्हाला सेटअप करायचे आहेत आणि त्या प्रत्येक डिपार्टमेंटवर वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांची अपॉइंटमेंट करायचे आहे, त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण बघत होतो की आपला बिझनेस आपल्याला कसा सेट करायचा आहे. वेबसाईट सुद्धा आपण बघू. तर या माध्यमातून तुम्हाला वेबिनारच्या माध्यमातून काही बिझनेसच्या सुद्धा गाईड मिळू शकतं. तुम्ही ते बिलकुल इम्प्लिमेंट करू शकता तुमच्या बिझनेसमध्ये. आता तुमचं जर बजेट जर कमी असेल आणि हे सर्व डिपार्टमेंट सेटअप करायचे आहे, वेगवेगळ्या लोकांवर जबाबदाऱ्या देऊन त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे, हेच बिझनेस मोठं होण्याचं सूत्र आहे. कोणताही मोठ्यात मोठ्या जर कंपनी बघितली तुम्ही तर याच पद्धतीनं पुढे गेलेले आहेत ते, यापेक्षा वेगळं काहीही नाहीये. आता आपल्याला जर पॉसिबल नसेल तर हे सर्व डिपार्टमेंट आपल्या माइंडमध्ये ठेवून आपण स्वतः सुद्धा लक्ष देऊ शकतो का हे बघायचे. कुठेही एक डिपार्टमेंटवर फोकस करून दुसरीकडे दुर्लक्ष न करता नाही करायचंय. जर जेव्हा जेव्हा जसा जसा बिझनेस तुमचा ग्रोथ होत जाईल तसं तसं लोकांची अपॉइंटमेंट करायची आहे, ते सुद्धा स्किल्ड वर्कर. म्हणजे स्किल स्टाफ जर तुमच्याकडे असेल चांगला अनुभवी, तर तुमचं काम सोपं होण्यासाठी तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह होण्याला वेळ लागणार नाही. तर हे झालं बिझनेस सेटअप करण्यासाठी. तर त्यामधलाच आपण जो मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, तर मार्केटिंगसाठी तुम्ही बिलकुल आम्हाला हायर करू शकता, आम्हाला हे तुमच्या मार्केटिंगचं काम देऊ शकता. तर यामध्ये आपण वेबसाईट डिझायनिंग बघत होतो. तर डोमेन आपण परचेस केलेला आहे, जे की एकदम शॉर्ट बट स्वीट आहे, म्हणजे लक्षातही राहील. आणि हे डोमेन जे घेतलेलं आहे तर त्याला होस्ट करायचं आहे आपल्याला आणि वेबसाईट डिझाईन करायची आहे. यासाठी तुमची खूप मदत लागेल आपल्याला. म्हणजे तुमचं प्रोडक्ट काय आहे, टार्गेट काय आहे, प्राइसिंग काय आहे, स्ट्रॅटेजी काय आहे, हे सर्व काही डिस्कस करून आपण वेबसाईटचे पेजेस, वेबसाईट डिझाईन करणं आहे. तर त्यानंतर प्रॉपर सिक्युअर राहण्यासाठी SSL सर्टिफिकेट सुद्धा आपण यामध्ये घेतो. पेमेंट गेटवे सुद्धा आपण देऊ शकतो. आता व्हॉट्सअपचा जमाना आहे, तर व्हॉट्सअप सुद्धा आपण यामध्ये इंटिग्रेट करू शकतो आणि अशा प्रकारे आपण आपली वेबसाईट डिझाईन करू शकतो, ज्यामध्ये लीड जनरेशन, म्हणजे वेबसाईट बनवली म्हणजे लोकांनी जर ती वेबसाईट केली तर आपल्याला काहीतरी एन्क्वायरी येणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या वेबसाईटवर एक्झॅक्टली कोण व्हिजिट करत आहे, त्यांचं नाव काय आहे, मोबाईल नंबर काय आहे, त्यांना कशाची रिक्वायरमेंट आहे, हा डेटा सुद्धा आपल्याला मिळणं आवश्यक आहे. तर हा डेटा मिळण्यासाठी सुद्धा आपण लीड जनरेशनचे फॉर्म्स जे आहे तर ते सुद्धा यामध्ये इंटिग्रेट करू शकतो आणि त्याद्वारे आपण आपल्याला जास्तीत जास्त एन्क्वायरी, जास्तीत जास्त लीड्स वाढवू शकतो. लीड्स वाढल्या, एन्क्वायरी जास्तीत जास्त आल्या म्हणजेच आपला बिझनेसला पुढे सेल्स प्रोसेस करणं आहे आणि सेल्स प्रोसेसद्वारे आपण त्या लीड्सला आपल्या कस्टमरमध्ये, ऍक्च्युअल कस्टमरमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर आता वेबसाईट बनवलेली आहे, पुढे आपलं काम आहे की जी काही वेबसाईट आहे, वेबसाईट बनवली म्हणजे आपण डायरेक्ट डिजिटली गेलो आणि आपलं आता वेबसाईट कोणालाही शो होते असं नाहीये. तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर SEO करणं आहे. आपली वेबसाईट जास्तीत जास्त रँक मध्ये येण्यासाठी आपल्याला काम करावे लागतं. म्हणजे तुमचं जर काही प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्टशी रिलेटेड जर कस्टमर काही एन्क्वायरी जर करत असेल तर तिथे गुगल रिझल्टमध्ये तुमचं वेबसाईट दिसणं, शो होणं आवश्यक आहे. हे जर शो होत नसेल तर तुमची रँकिंग डाऊन आहे, तुम्ही आणखी टॉप रँक मध्ये नाही करत. तर हे रँकिंग वाढवण्यासाठी आपण प्रॉपर कॉम्पिटिटर जे आहेत तुमचे, म्हणजे ज्यांची तो कीवर्ड सर्च, आता समजा उदाहरण द्यायचं झालं तर जसं एक तुमचं बँकिंग सेक्टरमध्ये बिझनेस आहे. बँकिंग सेक्टरमध्ये कोणीही काही जर एन्क्वायरी करत असेल, सर्च करत असेल, सपोज काय सर्च करेल की डिपॉझिट रेट किंवा एखाद्या बँकेचं नाव सर्च करतोय, तर तिथे आपलं सुद्धा वेबसाईट मागे मागे येणं आवश्यक आहे.
मग ज्यांची वेबसाईट वर येते तर ते टॉप रँकवर आहे. तर मग आपण त्यांचं त्या कॉम्पिटिटरचं अनालिसिस करणं आवश्यक आहे की ते एक्झॅक्टली काय करत आहेत, काय स्ट्रॅटेजी वापरून ते पुढे रँक करत आहेत. त्यानंतर मग आपल्याला कीवर्ड रिसर्च करायचा आहे. त्यानंतर आपण जो इनिशियल रँकिंग रिपोर्ट जो आहे तो सुद्धा जनरेट करून त्यावर काम करू शकतो. मेटा टॅग सुद्धा क्रिएशन करून आपण चांगली आपली रँकिंग वाढवू शकतो. या प्रत्येक सर्व्हिस तुम्ही इंडिव्हिज्युअली सुद्धा घेऊ शकतात किंवा आपलं बल्कमध्ये हेवी जे पॅकेज आहे ते सुद्धा घेऊ शकतात. प्रत्येक सर्व्हिसची वेगवेगळे कॉस्ट आहे. जरी कॉस्ट तुम्हाला कमी जास्त वाटत असेल, जास्त वाटत असेल तरी त्याच्यात मार्केटिंगवर खर्च करतो आहोत आपण. इथे कुठेही वेस्टेज पैसा जात नाही. बघा याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये जर तुम्ही ₹1 खर्च जर करत असेल तर तुम्हाला 100% तिथे ₹10 रेव्हेन्यू मिळेल. मग हा जर रेव्हेन्यू मिळत असेल तर तुम्ही मार्केटिंगवर खर्च करण्यासाठी का एकदम मागे आहात? आपण जनरली जे इंडिव्हिज्युअल बिझनेसमॅन आहे किंवा जे नवीन स्टार्टअप आहे, मार्केटिंगवर खर्च करणं म्हणजे वेस्ट समजतो. पण जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, आपला बिझनेस चांगल्या लेवलवर घेऊन जायचा असेल तर मार्केटिंग बजेट तुमच्या टोटल जे काही बजेट आहे बिझनेसचं तर त्या टोटल बजेटच्या 30% मार्केटिंगसाठी बजेट तुम्ही कंपल्सरी खर्च करणं आवश्यक आहे. तेव्हाच तुमचा बिझनेसचा ब्रँड बनू शकतो. चांगल्या ऑर्डर्स तुम्हाला येऊ शकतात. तर पुढे बघू आपण. अशा प्रकारे आपण एसईओ केलेले आहे. आता कस्टमरला आपल्या बिझनेस बद्दल जास्तीत जास्त अवेअर करणं आहे. आपल्याला टार्गेट हे नाही ठेवायचे की डायरेक्ट कस्टमरने आपल्याला एन्क्वायरीज केली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कस्टमरच्या फायद्याचा विचार करणार नाही, आपल्या क्लायंटचा फायद्याचा विचार करणार नाही, तोपर्यंत ते आपल्यावर ट्रस्ट सुद्धा करणार नाही, आपला ब्रँड सुद्धा बिल्ड होणार नाही आणि आपल्याला एन्क्वायरी सुद्धा करणार नाही. तर हे सर्व करण्यासाठी आपण आपले आर्टिकल्स, चांगले चांगले आर्टिकल्स पब्लिश करू शकतो, आपल्या सक्सेस स्टोरीज पब्लिश करू शकतो, आपल्याबद्दल माहिती आपण हे करू शकतो किंवा आपल्या प्रोडक्ट जे आहे, आपलं सेक्टर जे आहे तर त्याबद्दल लोकांना, आपले जे टार्गेटेड कस्टमर आहेत तर त्यांना अवेअर करण्याचं काम करू शकतो. हे सर्व कशा प्रकारे करू शकतो? तर यासाठी आर्टिकल्स आहे, काही ब्लॉग रायटिंग आपण करू शकतो. हे कुठे करायचे आहे तर आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये पब्लिश करायचे आहे. समजा जर तुमचा टेक्सटाईल बिझनेस असेल तर तुम्ही टेक्सटाईल बद्दल आर्टिकल्स लिहिणं आवश्यक आहे, ब्लॉग रायटिंग करणं आवश्यक आहे आणि तो पब्लिश करणं आवश्यक आहे. पब्लिश केल्यावर तुमचा जो टार्गेट कस्टमर आहे त्यांच्यापर्यंत हा ब्लॉग जाईल आणि ते पूर्ण रीड केल्यानंतर ते त्यांच्या कामाचं राहील. तिथे कुठेही आपला हा टार्गेट उद्देश नाही राहणार की तुम्ही आम्हाला एन्क्वायरी करा. याद्वारे काय होतं, एक फक्त ट्रस्ट बिल्ड होण्याचं काम होतं, तुमचा ब्रँड बिल्ड होण्याचं काम होतं. जेव्हा ट्रस्ट बिल्ड होतो, ब्रँड बिल्ड होतो, त्यानंतरच तुमच्याकडे कस्टमर एन्क्वायरी करतो. आपण डायरेक्ट जाहिरात करतो. डायरेक्ट जाहिरात करणं म्हणजे प्रॉपर मार्केटिंग नाही. आपण जसं आपल्याला सवय असते की आपण काही बिझनेस सुरू केला की डायरेक्ट प्रमोशनल कंटेंट पब्लिश करणं. डायरेक्ट प्रमोशनल कंटेंट पब्लिश करून कोणीही आपल्याला एन्क्वायरी करणार नाही. त्यासाठी अगोदर तुम्हाला ट्रस्ट बिल्ड करणं आहे. तर ट्रस्ट बिल्ड करण्याचाच हा ब्लॉगिंग एक चांगलं माध्यम आहे. यामध्ये आपण काय करतो, तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी जो ब्लॉग रायटिंग करून देण्याचं काम आहे तर यामध्ये एकदम प्लॅगरिझम फ्री आर्टिकल्स रायटिंग आपण करतो. प्लॅगरिझम फ्री म्हणजे ते कुठेही कॉपी नाहीये, एकदम ओरिजिनल आर्टिकल राहील जे की तुमच्या प्रोडक्टशी, तुमच्या बिझनेसशी रिलेटेड राहील. त्यानंतर आपण एक 1,500 ते 3,000 वर्डचं असं आर्टिकल तुम्हाला म्हणजे एक मंथली पब्लिश करून देऊ शकतो. मंथली आपण आपलं जे बजेट आहे, आपलं जे पॅकेज आहे तर त्यामध्ये मंथली 10 आर्टिकल्स पब्लिश करून देण्याचं आपण प्रॉमिस करतो. त्यानंतर इन्फॉर्मेशनलचं एक वेगळं कंटेंट ब्लॉग आर्टिकल्स असू शकतं, प्रमोशनल वेगळं असू शकतो, मोटिवेशनल रिलेटेड वेगळं आर्टिकल्स असू शकतं. या आर्टिकलच्या द्वारे सुद्धा आपण जर एन्क्वायरी जनरेट करायची असेल तर ते सुद्धा करण्याचं काम आपण करू शकतो. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की सोशल मीडिया मार्केटिंग आहे. आता सोशल मीडिया मार्केटिंगवर सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपला बिझनेस मोठा होऊ शकतो, ब्रँड बिल्ड होऊ शकतो, रिकॉल व्हॅल्यू वाढवू शकतो आपण आणि जास्तीत जास्त एन्क्वायरी येण्याचं काम या सोशल मीडिया मार्केटिंगच्या माध्यमातून आपण करू शकतो. तर यासाठी काय करणं आहे तर प्रॉपर तुमची स्ट्रॅटेजी बनवणं आहे. तुमचं जे कंटेंट आहे तर कंटेंट प्रॉपर रायटिंग करणं आहे. जे आपण व्हिडिओ, ज्या इमेजेस डिझाईन करणार आहेत त्या सुद्धा एकदम हायली स्टँडर्ड असणं आवश्यक आहे. तर हे आणि प्रॉपर पोस्टिंग सुद्धा करणं आवश्यक आहे. तर हे सर्व काम करण्याचं हे करतो आपण. त्यानंतर ऑर्गॅनिक पद्धतीनं आपल्याला हे सर्व केल्यानंतर ऑर्गॅनिक पद्धतीनं लीड जनरेट होतात. ऑर्गॅनिक म्हणजे काय,
विदाउट एनी पेड कॅम्पेन. म्हणजे तुम्हाला जसं फेसबुकला, गुगलला, इतर लिंक्डइनला कुठेही पैसा खर्च करायची गरज नाहीये. ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला लीड्स येण्याचं काम म्हणजे सुरू होतं आणि एन्क्वायरी येतात. त्यानंतर आपला जो कम्युनिटी आहे, फॉलोअर्स बिल्ड होतात. त्यानंतर आपले जे फीडबॅक्स आहे, आपल्याबद्दल लोक काय, आपले कस्टमर काय बोलत आहेत, ते सुद्धा आपल्याला इथे मॅनेज करता येतं. आणि तुमचं जर एन्क्वायरी जर तुम्हाला कमी येत असेल किंवा आपल्याला एकदम मोठ्या लेवलवर ताबडतोब जर पोहोचायचं असेल तर पेड कॅम्पेन तुम्ही चांगल्या प्रकारे रन करू शकता. पेड कॅम्पेन मध्ये थोडा खर्च होतो. खर्च कोणाला करावा लागतो? फेसबुकला, गुगलला किंवा ट्विटर, लिंक्डइन या माध्यमातून आपण आपली जाहिरात डिझाईन करून पब्लिश करू शकतो ऍज अ प्रमोटेड म्हणून. म्हणजे आपण आपल्या टार्गेट कस्टमर पर्यंत पोहोचण्याचं हे पेड कॅम्पेन एक माध्यम आहे, ज्यामध्ये कुठेही आपली जाहिरात बिना कामाच्या लोकांना दिसत नाही, जे आपल्या कामाचे आहेत त्यांनाच दिसते. तर हे सर्व करण्याचं काम पेड कॅम्पेनच्या माध्यमातून केलं जातं. आणि सोशल मीडियाचं कॅलेंडर सुद्धा आपण रेडी करतो. म्हणजे आज काय पोस्ट करायचं आहे, उद्या काय आहे, हे सर्व प्लॅनिंग होतं. म्हणजे कोणत्या दिवशी काय पोस्ट जाणार आहे ती हे सर्व आपण या कॅलेंडरच्या माध्यमातून करून देऊ शकतो. त्यानंतर पुढे आपण बघतो आहोत की डिजिटल जमाना आहे. सर्व काही लोक डिजिटली आहेत. म्हणजे आता तुमचं जर गुगल माय बिझनेसवर बिझनेस नसेल, म्हणजे ऑनलाईन जर बिझनेस दिसत नसेल, फक्त वेबसाईट असणं महत्वाचं नाहीये. तर जे गुगल माय बिझनेस आहे तो काय करतो, याद्वारे आपल्याला लीड सुद्धा, एन्क्वायरी सुद्धा येतात. याद्वारे कस्टमर आपल्याला ऑनलाईन शोधू सुद्धा शकतो. आपला ऍड्रेस सुद्धा तिथे देता येतो, मोबाईल नंबर, म्हणजे तिथून एन्क्वायरी येतात. प्रॉपर आपण तिथे डेली अपडेशन करू शकतो की आपल्या बिझनेसमध्ये सध्या काय चालू आहे, काय ऑफर्स आहे, काय स्कीम्स आहे, काय नवीन प्रोडक्ट आहे, याबद्दल माहिती देण्याचं काम या गुगल माय बिझनेसच्या माध्यमातून करू शकतो. तर याचं सेटअप आपण करणं आणि रँक चांगल्या लेवलवर त्याला रँकिंग करणं, याचं काम आपण करून देतो. यामध्ये बिझनेसचं लिस्टिंग करणं, त्यामध्ये रेग्युलर अपडेट्स करणं, त्यानंतर तुमची गुगल माय बिझनेसची रँकिंग वाढवणं आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं, म्हणजे विदाउट एनी चार्जेस तुम्हाला ऑर्गॅनिक पद्धतीनं लीड जनरेशन करणं, तुमच्याबद्दल लोक तिथे काय बोलत आहेत तर तिथे सुद्धा फीडबॅक मॅनेजमेंट करणं आणि फायनली लीड जनरेशन करण्याचं काम आपण करतो आहोत. तर पुढे आपण बघतो आहोत की सध्या SMS पेक्षा व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त लोक ऍक्टिव्ह आहेत. तर ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक ऍक्टिव्ह आहे, तर आपल्याला त्याला टार्गेट करून त्याद्वारे आपल्याला मार्केटिंग करायचे आहे. तर यासाठी काय करू शकतो आपण, जो व्हॉट्सअपचं जे पॅनल आहे, जो ऑथराइज व्हॉट्सअप थ्रू जे पॅनल मिळतं, तर त्याचं सेटअप करणं आहे. त्या सॉफ्टवेअरची ट्रेनिंग तुमच्या स्टाफला तुम्हाला देण्याचं काम करतो. त्यानंतर पूर्ण काही डेटा सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ शकतो, म्हणजे तुमच्या टार्गेट कस्टमरचा. आणि व्हॉट्सअपद्वारे आपल्याला एन्क्वायरी जास्तीत जास्त कशा जनरेट होऊ शकतात हे सुद्धा आपण काम करू शकतो. व्हॉट्सअपमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसं एक रेग्युलर व्हॉट्सअप आणि बिझनेस व्हॉट्सअप. तर हे सर्व आपल्याला बिझनेस व्हॉट्सअपवर करणं आवश्यक आहे. आणि जसं तुम्ही बघत असाल सध्या की काही बिझनेस व्हॉट्सअपवर ग्रीन टिक असते, म्हणजे ते ऑफिशियल त्यांचं व्हॉट्सअप अकाउंट असतं. हे सुद्धा करण्याचं काम आपण करू शकतो. त्यानंतर ऑटोमेशन करू शकतो, म्हणजे कोणी जर एन्क्वायरी केली तर ऑटोमॅटिकली त्यांना जाणं. काही फीचर बिल्ट इन आहे, काही आपण त्याच्यामध्ये आणखी पेड फीचर घेऊ शकतो. हे सर्व आपल्याला व्हॉट्सअप कंपनीद्वारे घेतलं जातं. तर ते घेऊन देण्याचं काम सुद्धा आपण करू शकतो. यासारखंच आहे SMS सुद्धा आहे. आता थोडं मागे पडत आहे पण कामाचं आहे. SMS मार्केटिंग सुद्धा आता व्हॉट्सअप मार्केटिंगद्वारे सारखंच आपण SMS मार्केटिंग सुद्धा करू शकतो. यामध्ये हे सर्व सेटअप करून देणं आणि लीड जनरेशन, तुम्हाला जास्तीत जास्त एन्क्वायरी जनरेशन करण्याचं काम सुद्धा आपण करू शकतो. किंवा काही ट्रान्झॅक्शनल मेसेज असो ते पाठवण्याचं काम असो, काही इन्फॉर्मेशनल असो किंवा काही प्रमोशनल असो, हे सुद्धा आपण व्हॉट्सअप आणि SMS द्वारे करू शकतो. त्याचप्रमाणे ईमेल सुद्धा आहे, ईमेल मार्केटिंग सुद्धा आपण करू शकतो. कोणी जर आपल्याला एन्क्वायरी करत असेल तर प्रॉपर ताबडतोब त्यांना मेल जाणं, त्यानंतर आपले फॉलोअप मेल जाणं, आपले न्यूज लेटर जाणं, आपल्या बिझनेस विषयी, आपल्या सेक्टर विषयी त्या कस्टमरला माहिती देणं, हे सर्व काम आपण ईमेल मार्केटिंगद्वारे करू शकतो. तर हे आमच्याकडून तुम्हाला याचं पॅनल दिलं जातं. या पॅनल थ्रू आपण हे सर्व काही ईमेल मार्केटिंग, SMS मार्केटिंग मॅनेज करू शकतो. आणि प्रॉपर फक्त सेंड करण्याचं काम नाहीये, तर याद्वारे आपल्याला चांगल्यात चांगला रिझल्ट सुद्धा मिळू शकतो. म्हणजे आपण सध्या एक्झॅक्टली खर्च किती करतो आहोत, त्याद्वारे आपल्याला रिझल्ट किती मिळतोय, तर हे सर्व आपण एक्झॅक्टली ट्रॅक करू शकतो.
हे ट्रॅकिंग सिस्टम असल्यामुळे आपल्याला आपलं बजेट वाढवायचंय की कमी करायचंय हे डिसाईड करण्याचं सोय होते. त्यानंतर व्हिडिओ आहे. आता खूप जण म्हणजे प्रत्येक जण जनरली युट्यूबवर अवेलेबल आहे, तर युट्यूबद्वारे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकतो. यामध्ये सुद्धा ऑर्गेनिक मार्केटिंग होऊ शकते किंवा पेड मार्केटिंग सुद्धा होऊ शकते. ऑर्गेनिक म्हणजे तुमचे हाय क्वालिटी चांगले तुमच्या बिझनेस रिलेटेड काही व्हिडिओ बनवणं, ते पब्लिश करणं. त्यानंतर जे काही तुम्हाला प्रमोट करायचं आहे तर प्रमोट करते वेळेस सुद्धा आपण गुगलला म्हणजे गुगलवर कॅम्पेन रन करून युट्यूबवर सुद्धा आपल्या ऍड्स रन करू शकतो. जसं आता तुम्ही बघितलं असेल की आपण कोणताही व्हिडिओ जर युट्यूबवर बघत असेल तर अगोदर ऍड दिसते, तर त्या प्रकारची ऍड सुद्धा आपण आपल्या बिझनेसची सुरू करू शकतो. त्यासाठी मग सर्व प्लॅनिंग करणं, ते ऍड मध्ये काय ऍड कंटेंट रायटिंग करणं, ऍड शूट करणं, ऍड मध्ये जे कोणी व्यक्ती घ्यायचे ते अपॉइंट करणं, हे सर्व प्रकारचं मॅनेजमेंट करण्याचं काम आणि फायनली तुमचं बजेट डिसाईड करून तुमची ती ऍड रन करणं, हे सर्व काम आपण तुमच्या बिझनेससाठी करू शकतो. त्यानंतर तुम्हाला जे तुमचा बिझनेस आपल्या आता बघा या सर्व माध्यमातून आपल्याला काय होत आहे, एन्क्वायरी येतात, लीड येत आहेत. तर त्या लीडला आपण प्रॉपर जर प्रेझेंट केलं तर ती लीड आपली जी एन्क्वायरी आहे तर ती कस्टमरमध्ये कन्वर्ट होते. तर हे कस्टमरमध्ये कन्वर्ट होण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला आपल्याबद्दलचे जे कॅटलॉग आहे, जे काही आपल्याबद्दलची माहिती बुक आहे, तर हे सर्व कस्टमरला आपल्याला त्या जे काही एन्क्वायरी आहे त्यांना देणं आवश्यक आहे. तिथे सुद्धा आपल्याला स्टँडर्ड मेंटेन करायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचं कॅटलॉग आपल्याला बनवायचं आहे, ज्यामध्ये आपलं प्रोडक्ट राहील, त्याचं प्रॉपर डिस्क्रिप्शन राहील, प्राइसिंग राहील, आपल्या काही बाकी कंडिशन्स आहेत त्या सुद्धा राहतील. तर हे प्रॉपर कॅटलॉग डिझायनिंगचं काम सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर काही प्रपोजल सुद्धा असू शकतात. आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यासोबत जर प्रपोजल काही पार्टनरशिप करायची असेल कोणासोबतही, तर प्रपोजल महत्वाचा आहे. किंवा काही इन्व्हेस्टर्सला आपल्याला प्रपोजल द्यायचं आहे, तर हे सुद्धा प्रपोजल एकदम चांगल्या क्वालिटीचं, चांगलं हायली एकदम आपण कंटेंट रायटिंग करून हे प्रिपेअर करू शकतो. प्रत्येक सर्व्हिसचे वेगवेगळे प्राइसिंग आहे, तर ते सुद्धा आपण प्राइसिंग फायनली बघणारच आहोत. त्यानंतर जे ह्या सर्व सर्व्हिसेस तुम्ही एकदमही घेऊ शकता किंवा तुम्हाला जशा रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे सुद्धाही घेऊ शकता. त्यानंतर आता जसं आपण हे सर्व ऑर्गेनिक पद्धतीचं बघितलं मार्केटिंगच्या माध्यमात, तसेच पेड मार्केटिंग सुद्धा करू शकतो, पेड कॅम्पेन्स रन करू शकतो. जसं आता कित्येक तुम्ही जे जॉईन झालेला आहात, काही कित्येक जण पेड कॅम्पेन मार्फत तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट झालेले आहात. तर हाच फॉर्म्युला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा आपण आणू शकतो. म्हणजे आपल्याला आपला जो जाहिरात आहे, आपली जी ऍडव्हर्टायझिंग आहे, आपला जो ब्रँड आहे, कोणापर्यंत एक्झॅक्टली पोहोचायचा आहे. समजा तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलवर पोहोचायचं आहे, फक्त महाराष्ट्र लेवलवर, पूर्ण ऑल इंडिया लेवलवर, तर आपण तसा तो एरिया सिलेक्ट करू शकतो. तुम्हाला मार्केटिंगसाठी, पेड कॅम्पेनसाठी बजेट किती खर्च करायचा आहे, डेली 500 करायचं आहे, 1000 करायचं आहे, 10,000 करायचं आहे, त्याप्रमाणे आपण कॅम्पेन सेटअप करू शकतो. त्यानंतर तुम्हाला त्या एक्झॅक्टली काय पाहिजे, त्या कॅम्पेन पासून तुम्हाला काय पाहिजे, तुमचं ऍप जास्तीत जास्त लोकांनी डाउनलोड केलं पाहिजे किंवा तुमचं लँडिंग पेजवर लोक जाऊन तुमचं प्रोडक्ट परचेस केले पाहिजे, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस, किंवा तुमच्या वेबसाईटवर गेले पाहिजे, किंवा जस्ट आम्हाला एन्क्वायरी पाहिजे, किंवा माझी रीच, माझा ब्रँड लोकांपर्यंत फक्त गेला पाहिजे. हे सर्व सर्व प्रकारचे काम आपण या पेड कॅम्पेन मार्फत रन करू शकतो. मग त्यासाठी गोल सेट करणं आहे की आपलं काय टार्गेट काय आहे पेड कॅम्पेनचं, आपल्यासारखे जे कॉम्पिटिटर आहेत ते एक्झॅक्टली कशा पद्धतीने करत आहेत, आपलं बजेट किती आहे, आपला टार्गेट कस्टमर कोण आहे, त्यानंतर आपल्याला कोणता प्लॅटफॉर्म योग्य आहे. आता कित्येकांना प्लॅटफॉर्म म्हणजे जसं काही फेसबुक प्लॅटफॉर्म आहे, युट्यूब आहे, गुगल आहे, त्यानंतर लिंक्ड इन आहे, ट्विटर आहे. तर या सर्व मधून आपल्याला योग्य प्लॅटफॉर्म कोणता. आता बघा कित्येक असे बिझनेस आहेत त्यांचा जो टार्गेट कस्टमर आहे तो फेसबुकवर असतो. कित्येक असा कस्टमर आहे त्यांचा टार्गेट इंस्टाग्रामवर असतो. कित्येकांचा एकदम जे चांगले बिझनेस आहे तर त्यांचा टार्गेट इकडे कुठंच सापडणार नाही, तो फक्त तुम्हाला लिंक्ड इनवर दिसेल. मग आपण फक्त लिंक्ड इनवरच आपलं पेड कॅम्पेन रन करायचं. म्हणजे कुठेही जाहिरात करण्यात माध्यम नाही. आपल्याला जो आपले जे कस्टमर होणारे आहेत ते जर त्या प्लॅटफॉर्मवर असेल तरच आपण तिथे जाहिरात करणं योग्य राहील, नाहीतर आपला तो पैसा वेस्ट जाऊ शकतो. हे सर्व मॅनेज करणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी
प्रोफेशनल एजन्सीला, प्रोफेशनल कंपनीला हे काम देणं आवश्यक आहे. भलेही तिथे खर्च होईल, पण तसं तुम्हाला रिझल्ट सुद्धा मिळेल. तर मग ऍड डिझाईन करणं, कॅम्पेन सेटअप करणं, त्यानंतर प्रॉपर रन करणं, त्याचं रन केल्यानंतर त्याला किती तुम्हाला रिझल्ट काय मिळतोय त्याचा रिपोर्ट अनालिसिस करणं, त्यानंतर सेल्स फनल मी आता सांगितल्याप्रमाणे ते बघणं आणि फायनली तुमच्या कस्टमरमध्ये कन्वर्ट करणं. कन्वर्ट करायचं काम फक्त हे तुम्हाला करायचं आहे, बाकी इथपर्यंतचं काम आमच्याकडे काम राहील. म्हणजे आमचं काम तुम्हाला एन्क्वायरी आणून देणं, लीड जनरेट करून देण्याचं काम राहील. पुढे तुम्हाला त्यांचं, कारण तुमच्या बिझनेस बद्दल नॉलेज, तुमच्या प्रोडक्ट बद्दल नॉलेज हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त राहील. तर त्यामुळे जे डिस्कशन आहे प्रॉपर ते तुम्हाला करायचं आहे. हे सर्व मॅनेज करण्यासाठी आपण तुम्हाला सीआरएम सेटअप सुद्धा करून देतो. सीआरएम म्हणजे ज्याद्वारे आपण आपल्या ज्या एन्क्वायरी आलेल्या आहे, लीड आलेल्या आहे, तर त्यांना प्रॉपर मॅनेज करण्याचं काम या सीआरएम सॉफ्टवेअरद्वारे करू शकतो. तर हे जेव्हा आपण तुम्ही हे पेड कॅम्पेन आमच्या मार्फत रन करता, तर सीआरएम सॉफ्टवेअर सुद्धा आपण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये यामध्ये प्रोव्हाइड करतो. पुढे बघतो आपण काही आता इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आहे. हे सर्व मार्केटिंगचे वेगवेगळे पर्याय आहेत. आपण जनरली जो यूज करतो फक्त सोशल मीडिया करतो किंवा पीआर मध्ये लोकांना जाऊन भेटणं, हे सुद्धा मार्केटिंगचा भाग आहे. पण यापेक्षा इतर वेगवेगळे आणखी खूप इफेक्टिव्ह पर्याय आहेत, तर जे आपण वापरत नाही, तर तेच आपल्याला आता वापरायचे आहे. सिंपल आहे, यापेक्षा मार्केटिंग असं काही नाही. मार्केटिंग सध्या तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही सुद्धा करत आहात. तुम्ही जे काही ऍक्शन करता बिझनेस वाढवण्यासाठी, ती मार्केटिंगचाच एक भाग आहे. मार्केटिंग म्हणजे छोटा सब्जेक्ट नाहीये, खूप वास्ट सब्जेक्ट आहे. तर त्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीनुसार, वेगवेगळ्या पद्धतीनुसार काम करावं लागतं. तर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एक्झॅक्टली काय आहे, तर सिंपल आपल्या मराठी भाषेमध्ये ज्यांना लोक मानत आहेत, म्हणजे त्यांचं काहीही जर असेल तर ते ऍक्सेप्ट करत आहेत. म्हणजे ज्यांच्या मागे फॉलोअर्स मोठा आहे, ज्यांची कम्युनिटी मोठी आहे, तर त्यांच्या मार्फत आपला बिझनेस प्रमोट करणं. यामध्ये काय करू शकतो आपण, लोकल इन्फ्लुएन्सर सुद्धा शोधू शकतो, डिजिटल इन्फ्लुएन्सर सुद्धा शोधू शकतो. डिजिटल इन्फ्लुएन्सर मध्ये आता समजा जर फेसबुकवर जर गेलं, तर फेसबुकवर कोणाचे फॉलोअर्स जास्त आहेत आणि ते आपल्या कॅटेगरीमध्ये आहेत की नाही हे बघणं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टला, आपल्या सर्व्हिसला आणि आपल्या ब्रँडला प्रमोट करणं, हे सुद्धा पॉसिबल आहे. ज्यांचे कोणाचे मोठे इन्फ्लुएन्सर असतात, तर ते एनी टाइम रेडी असतात की पैसे जर भेटत असेल तर कुणीही आपला प्रोडक्ट बिलकुल शो करू शकतो, त्याचं प्रमोशन करू शकतो. तर जसं आता युट्यूब आहे, युट्यूब थ्रू खूप असे युट्यूब चॅनल आहेत, त्यांचे फॉलोअर्स मोठी लिस्ट आहे. तर आता जर तुमचं सेक्टर जर इथे केमिकल सेक्टर आहे, तर केमिकल सेक्टरमध्ये कोणतं असं चॅनल आहे की जे टॉपवर आहे किंवा चांगलं त्यांचे फॉलोअर्स आहे, तर त्यांच्याकडून आपल्या ब्रँडचं प्रमोशन करून घेणं आणि त्याद्वारे आपल्या जास्तीत जास्त एन्क्वायरी वाढवणं, हे काम करणं म्हणजे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. यामध्ये खूप सारे वेगवेगळे पर्याय आहे, मी जस्ट काही एक्झाम्पल सांगितले. तर यासाठी सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग करणं, गोल सेट करणं, टार्गेट, आपलं बजेट, त्यानंतर ऍड डिझाईन करणं, कंटेंट रायटिंग करणं, की समोरच्या इन्फ्लुएन्सरनी काय बोलणं आवश्यक आहे, काय दाखवणं आवश्यक आहे. मग यामध्ये आपण वेगवेगळ्या एजन्सी सोबत कोलॅबोरेशन सुद्धा करू शकतो किंवा वेगवेगळ्या चॅनल सोबत सुद्धा कोलॅबोरेशन करून आपले कॅम्पेन डिझाईन करू शकतो आणि ते तसं लोकांना दाखवू शकतो. लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्या टार्गेट कस्टमरला दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला लीड जनरेशन होईल आणि फायनली लीड जनरेशन झालं म्हणजे तुमच्यापर्यंत एन्क्वायरी येतील आणि त्या एन्क्वायरीला तुम्हाला तुमच्या कस्टमरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर युट्यूब मार्केटिंग आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे युट्यूबवर जाहिरात करणं, मग ते पेड असो किंवा ऑर्गॅनिक पद्धतीनं असो, तर हे युट्यूबवर चांगल्या प्रकारचे मार्केटिंग करणं, त्याद्वारे आपल्याला जास्तीत जास्त एन्क्वायरी आणण्याचं काम आपण या युट्यूबच्या माध्यमातून करू शकतो. युट्यूबच्या माध्यमातून आपले फॉलोअर सुद्धा बिल्ड होतं, म्हणजे कम्युनिटी बिल्ड होते आणि जेव्हा कम्युनिटी बिल्ड होते तेच कम्युनिटी मधून आपल्याला कस्टमर मिळायला सुरुवात होते. ही काय एक दिवसात होणारी प्रोसेस नाहीये, याला थोडा वेळ लागतो. पण ब्रँड जर बिल्ड करायचा असेल तर एका रात्रीत होत नाहीये, त्याला काही वर्ष लागू शकतो, काही दिवस लागू शकतो. एकदम फास्ट जर बिझनेस व्हायचा असेल तर मग व्हायरल व्हावं लागतं, काहीतरी जगा वेगळं करावं लागतं. मग तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा असं काही जगा वेगळं करू शकतो का आपण? हे प्रॉपर तुमच्यासोबत कन्सल्टेशन केल्यानंतर, तुमच्यासोबत बोलल्यानंतर, तुमचं प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस समजल्यानंतर आपण असं काय करता येऊ शकतं इनोव्हेशन,
जे मार्केटिंग मध्ये आपण ठरवू शकतो, मार्केटिंग त्यानुसार स्ट्रॅटेजी बनवू शकतो. आपण ओल्ड डिजिटल व्हिजिटिंग कार्ड वापरत होतो, तर याच डिजिटल व्हिजिटिंग कार्डला आता पूर्ण आपण आपली कंपनी शो करू शकतो. म्हणजे आपल्या कंपनीचं काय नाव आहे, ऍड्रेस कुठे आहे, त्याचं गुगल मॅपचं लोकेशन काय आहे, वेबसाईट काय आहे, आपले प्रोडक्ट्स काय आहेत, आपला स्टाफ बद्दल आपल्या काही अचिव्हमेंट्स, आपले काही सक्सेस स्टोरीज, आपल्या काही क्लायंट बद्दल टेस्टिमोनियल्स, हे सर्व काही आपण एका कार्ड मध्ये हे करू शकतो. जसं आपण आतापर्यंत छोटंसं कार्ड देत होतं, तर त्या कार्डद्वारे समोर ज्यांना कोणाला देतोय या सर्व गोष्टी नाही समजत. तर आता जस्ट तुम्हाला एक डिजिटल कार्ड तुमच्या कस्टमरला म्हणा किंवा ज्यांना भेटत असेल त्यांना शेअर करायचं आहे. हे कार्ड शेअर केल्यानंतर तुमच्याबद्दल, तुमच्या कंपनीबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन तिथे एका पेजमध्ये मिळेल, एका सिंगल पेजमध्ये. हे वेबसाईट नाहीये, हे डिजिटल आपण व्हिजिटिंग कार्ड बोलू शकतो. याद्वारे तुम्हाला कस्टमर सुद्धा मिळू शकतात, एन्क्वायरी सुद्धा मिळते. तर हे सुद्धा प्रॉपर सेटअप करणं, रन करणं एकदम चांगल्या क्वालिटीचं, हाय क्वालिटीचं. तर हे सुद्धा काम आपण करतोय. त्यानंतर पुढे बघा, आता मार्केटिंगचे जे ऍडव्हान्स काही टाइप्स आहे, ज्यावर कॉर्पोरेट मोठ्या कंपन्या ज्या आहे, आतापर्यंत जे बघितलं तर जे छोटे छोटे स्टार्टअप आहे, इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, तर हे पर्याय ट्राय करतात. आता ज्या मोठ्या कंपन्या आहेत, तर ते इथून पुढे जे PR मार्केटिंग आहे, पब्लिक रिलेशन्स बिल्ड करणं, त्यानंतर काही अवॉर्ड शो मध्ये हे स्पॉन्सरशिप करणं, काही इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं, टीव्ही ऍड करणं, न्यूजपेपर ऍड करणं, त्यानंतर मॅगझिन मध्ये स्टोरी पब्लिश करणं, सक्सेस स्टोरी पब्लिश करणं, हे काम मोठ्या कंपन्या करतात. ठीक आहे, बजेट थोडं हायली लागतं, पण जसं जसं तुमचा बिझनेस वाढेल, जसा सेल वाढेल, रेव्हेन्यू वाढेल, तशा प्रमाणात आपल्याला आपलं मार्केटिंग बजेट सुद्धा बाजूला काढून ठेवायचं आहे आणि ते खर्च करायचं आहे. तर यामध्ये आपण पुढे बघणार आहोत की इव्हेंट्स, आपल्या बिझनेसशी रिलेटेड, आपल्या प्रोडक्ट सर्व्हिसशी रिलेटेड आपण काही इव्हेंट्स ऑर्गनाईज करू शकतो का, हे सुद्धा आपण बघू शकतो. काही वेबिनार, सेमिनार अरेंज करू शकता का, याची सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग आपण तुमच्यासोबत डिस्कस करू शकतो. या सेमिनार मधून, या वेबिनार मधून काय आपल्याला अचीव्ह होणार आहे, म्हणजे आपलं गोल काय आहे, हे सुद्धा आपण डिसाईड करू शकतो. यामध्ये मग तुमच्यासोबत डिस्कस करणं, टॉपिक्स ठरवणं, काय प्रमोट करायचं आहे, इव्हेंट प्लॅनिंग करायची आहे की सेमिनार करायचा आहे की वेबिनार करायचा आहे. आता सेमिनार मागे पडत चाललेला आहे, वेबिनार जास्तीत जास्त ट्रेंडमध्ये आहे. म्हणजे तुम्ही कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. जसं आता तुम्ही आता बघत आहात, हा एक वेबिनारचा भाग आहे, वेबिनारच आहे. तर अशाच प्रकारचा वेबिनार तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा आणून जास्तीत जास्त 500 लोक जर जॉईन होत असेल, तर त्यामधून आपल्याकडे 50 कस्टमर किंवा 10 कस्टमर जरी मिळाले, तर आपला या वेबिनारचा पूर्ण खर्चही निघू शकतो. आणि हे याद्वारे फक्त कस्टमरच मिळवणं नाही, तर आपल्याबद्दल आपला ब्रँड बिल्ड करणं, आपल्या प्रोडक्ट लोकांपर्यंत माहिती करणं. सेल म्हणजे एका दिवसाची प्रोसेस नाहीये, बिलकुल हे माइंड मधून काढून टाका. सेल्स कधीही एका वेळी होत नसतो. आता जसं मी तुम्हाला सांगतोय, माझ्या प्रोडक्ट बद्दल सांगतोय, तुम्हाला जेव्हा रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला आमचं नाव आठवेल. तसंच तुमच्या प्रोडक्टचं सुद्धा एक रिकॉल व्हॅल्यू किंवा आठवण म्हणून राहण्यासाठी तुम्ही हे सर्व पर्याय ट्राय करायचे आहे. जेव्हा कस्टमरच्या माइंडमध्ये अशी सर्व्हिस देणारी, असे प्रोडक्ट असणारी मार्केटमध्ये एक कंपनी आहे, हे जेव्हा कस्टमरला समजेल, तेव्हा ते त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार परचेस करतील. अशी काही सेल्स म्हणजे आज आपण वेबिनार घेतला, आज जाहिरात दाखवली आणि आजच सेल झाला, असं नाही होणार. तर हे प्लॅनिंग करणं, इव्हेंटचं, सेमिनारचं, वेबिनारचं प्रॉपर त्या कशासाठी करायचं आहे, टार्गेट कोणापर्यंत हा वेबिनार गेला पाहिजे, तो टार्गेट ऑडियन्स फाइंड करणं, त्यानंतर त्यासाठी पेड कॅम्पेन रन करणं, ऑर्गॅनिक कॅम्पेन्स रन करणं, म्हणजे जास्तीत जास्त लोक आपल्या वेबिनार मध्ये आले पाहिजे. आणि या सर्व वेबिनारचं मॅनेजमेंट करण्याचं काम आम्ही करून देऊ शकतो. तर या सर्वांसाठी जी काही सिस्टम्स लागते, सिस्टम म्हणजे हे सॉफ्टवेअर, कॅमेरा असो, हे सर्व, तर हे सर्व काही आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो. तुम्हाला फक्त तुमची रिक्वायरमेंट आपल्याला क्लिअर होणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे बघणार आहोत की इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्केटिंग आहे, ज्या माध्यमाद्वारे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. खर्च जास्त येतो, पण रिझल्टही तसाच मिळतो. तर इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्केटिंग जर करायची झाली, तर वेगवेगळे ऑप्शन्स आहे, ज्यामध्ये आपण टीव्हीवर आपली डायरेक्ट कोणत्या शो मध्ये, कोणत्या एखाद्या जे सिरियल असेल त्याच्या माध्यमाद्वारे आपण आपली जाहिरात सुद्धा पब्लिश करू शकतो. किंवा काही न्यूज चॅनल असतात, तर त्या न्यूज चॅनल मध्ये स्पेशल आपल्याशी रिलेटेड काही शो असेल, तर त्या शो मध्ये आपण
ऍज अ पॅनलिस्ट म्हणून सुद्धा सहभागी होऊ शकतो. तर हे पॅनल डिस्कशनचा भाग आहे. म्हणजे बघा, पैसे जर खर्च केले तर आपल्याला तिथे त्यांच्या डिस्कशन रूम मध्ये सुद्धा बसता येऊ शकतं ऍज अ तज्ज्ञ व्यक्ती म्हणून. मग हे केल्यानंतर काय होतं, कस्टमरचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, आपला ब्रँड बिल्ड होतो, आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचतो, कारण त्या चॅनलला बघणारे खूप सारे व्ह्युअर्स असतात. मग आता इथे पैसा किती लागतो, तर जसं त्यांचा TRP आहे त्याच्यानुसार कोणत्या चॅनलला तुम्हाला पॅनल डिस्कशन करायचं आहे, तुमचा शो जरी तुम्हाला पब्लिश करायचा असेल, ठीक आहे, पॅनल डिस्कशन सोडून द्या, तुम्हाला त्यांच्या चॅनल माध्यमाद्वारे अर्ध्या तासाचा शो तुम्हाला जर शो ऑर्गनाईज करायचा असेल तर तो सुद्धा आपण करू शकतो. तर हे सर्व करण्यासाठी खर्च वेगवेगळा आहे, तो डिपेंड करतो चॅनल कोणता आहे तर त्या माध्यमाद्वारे. आता हे जसं टीव्ही चॅनल आहे तसंच युट्यूबच्या चॅनलवर सुद्धा आपण स्पेशली आपला शो सुद्धा ऑर्गनाईज करू शकतो. सपोज जसं आता एखादं मोठं चॅनल आहे तर त्या चॅनलद्वारे आपण लाईव्ह जाऊ शकतो, म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्याकडे असणारा जो कस्टमर बेस आहे, फॉलोअर बेस आहे, तो आपल्याला रेडीमेड मिळू शकतो. त्यानंतर ऍज अ कोणत्याही प्रोग्राम मध्ये कोणाचाही शो असेल तर आपण ऍज अ गेस्ट प्रेझेन्स म्हणून तिथे जाऊ शकतो. पण आता बघा, जसं गेस्ट प्रेझेन्स म्हणून जर जायचं असेल तर ऑलरेडी तुमच्या बिझनेसचं थोडंफार नाव असणं आवश्यक आहे. एकदम झिरो मध्ये असेल तर हे सर्व ट्राय करणं योग्य नाही राहणार. त्यामुळे स्ट्रॅटेजी बिल्ड करणं हे सर्वात महत्वाचं आहे. हे आपल्याला स्टेप बाय स्टेप मोठे मोठे ऑप्शन्स यूज करायचे आहेत. पण जर तुमच्यापैकी ऑलरेडी कोणाचा बिझनेस सेट असेल, मार्केटमध्ये चांगलं नाव असेल, आणखी मोठ्या लेवलवर काम करण्यासाठी आपण असे लाईव्ह शो ऑर्गनाईज करू शकतो, आपल्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिस बद्दल पॅनल डिस्कस करू शकतो, त्यानंतर गेस्ट म्हणून प्रेझेंट होऊ शकतो, किंवा या व्यतिरिक्त असं स्पॉन्सरशिप सुद्धा आहे. काही चॅनलला आपण स्पॉन्सरशिप करू शकतो, किंवा काही जे प्रोग्राम्स आहे मग ते आपले लोकल असो किंवा नॅशनल लेवल, स्टेट लेवलचे जे काही प्रोग्राम आहे तर त्यांना स्पॉन्सरशिप करण्याचं काम आपण करू शकतो. किंवा जे काही अवॉर्ड्स असतात तर ते अवॉर्ड सुद्धा घेऊन देण्याचं सुद्धा इव्हन पेड माध्यमाद्वारे होतं. तुम्हाला माहिती आहे नाही हे मला माहिती नाहीये, पण कित्येक असे अवॉर्ड्स आहेत जे पैसा खर्च केलं तर सहज आपल्याला मिळतात. तर तुमचं जर तेवढं बजेट असेल तर अवॉर्ड सुद्धा आपण घेऊ शकतो. आता अवॉर्ड घेतल्यामुळे काय होईल, तर त्याचा मोठा प्रोग्राम होतो. मोठा प्रोग्राम झाल्यानंतर त्यांचं सेपरेट प्लॅटफॉर्म असतो, त्या प्लॅटफॉर्मद्वारे आपला ब्रँड मोठा होतो. आपल्याला आपले कस्टमरला शो करता येतं की असं असं या अवॉर्ड मध्ये आमचं नॉमिनेशन झालेलं आहे, आम्हाला जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे, किंवा या अवॉर्ड्सला स्पॉन्सरशिप करण्याचं काम सुद्धा आपण करू शकतो. या व्यतिरिक्त ज्या रेडिओ आहे तर रेडिओवर सुद्धा आपण आपलं प्रेझेन्स दाखवू शकतो, आपल्या ऍड्स रन करू शकतो, किंवा रेडिओवर आपण काय करू शकतो, जस्ट आपलं पॅनल डिस्कशन सुद्धा करू शकतो. एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणून सुद्धा आपण तिथे जाऊन आपला लाईव्ह शो करू शकतो. हे सर्व पेड सुद्धा होऊ शकतं. ऑर्गॅनिक पद्धतीनं होणं म्हणजे आपल्याला खूप मोठ्या लेवलवर जावं लागेल, तेव्हा त्यांच्या मार्फत आपल्याला ऑफर येईल की तुम्ही आमच्या चॅनलवर या डिस्कशनसाठी. या अगोदरची काय पद्धत आहे की पैसा खर्च करा, आपल्याला तिथे पोहोचता येतं. हे दोन माध्यम आहेत. तुम्ही जे बघता आहात चॅनलवर, रेडिओवर, तर काही बजेट पैसा खर्च करून आलेले असतात आणि काही त्यांच्या नावामुळे आलेले असतात. तर अशा पद्धतीनं आपण हे इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्केटिंग बघितलं. यामध्ये काही व्हॉइस कॉलिंग सुद्धा आहे. व्हॉइस कॉलिंग ऍक्च्युअली हा दुसरा भाग आहे. म्हणजे जसं तुम्हाला मोबाईल मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे ऑटोमेटेड कॉल येतात, तर तो कॉल येणे हा सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक मार्केटचा भाग आहे. तर ते कॉल रन करण्याचं काम सुद्धा आपण करू शकतो. जसं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे तर त्याचप्रमाणे प्रिंट मीडिया मार्केटिंग सुद्धा आहे. प्रिंट मीडियामध्ये आपण नॅशनल लेवल, स्टेट लेवलचे वेगवेगळे जे काही जर्नल्स आहे, मॅगझिन्स आहे, न्यूजपेपर आहे, त्यामध्ये आपण आपली सक्सेस स्टोरी, आपल्या प्रोडक्ट सर्व्हिस बद्दल माहिती, आपल्या क्लायंट बद्दल माहिती, जे काही सक्सेस झाले असेल ते, तर हे सर्व काही पब्लिश करू शकतो. हे सुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीनं होऊ शकतं किंवा पेड पद्धतीनं सुद्धा होतं. पेड मध्ये खर्च येतो पण तेवढं रिच वाढतं. मार्केटिंगचा ऑब्जेक्ट काय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस पोहोचवणं. जेव्हा आपला बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा आपल्या ब्रँड बिल्ड होतो आणि आपल्याला एन्क्वायरी यायला सुरू होतं. मग हे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण आपले बुक्स सुद्धा पब्लिश करू शकतो. जर तुमची स्वतःची रायटिंग असेल तर स्वतःचं बुक आपण मार्केटमध्ये आणू शकतो. बघा, जे मोठाले बिझनेस आहे, मोठाले जे सेलिब्रिटी आहे, त्यांचे स्वतः बुक्स असतात. त्या बुकच्या माध्यमातून सुद्धा ते स्वतः पर्सनल ब्रँडिंग झालं तर ते ब्रँड करतात.
तर आपणही आपल्या सेक्टर मधले काही बुक्स रायटिंग करून त्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लिहून आपलं बुक जर मार्केटमध्ये आणलं तर आपल्या बिझनेसचं स्टँडर्ड ब्रँड ट्रस्ट बिल्ड होण्याचं काम होऊ शकतं. त्यानंतर काही ब्राउशर्स आहेत जे आपण लोकल, हा ट्रॅडिशनल मार्केटिंगचा भाग आहे, किंवा डिजिटल ब्राउशर सुद्धा आपण बनवू शकतो, फ्लायर्स बनवू शकतो. मग यामध्ये ट्रॅडिशनल असो किंवा डिजिटल असो. त्यानंतर ब्लॉग, मी आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ब्लॉग रायटिंग करणं, म्हणजे पूर्ण आर्टिकल्स आपल्या वेबसाईटवर रायटिंग करणं, हे झालं आपण इन हाऊस केलेलं. पण ज्यांचे ऑलरेडी ब्लॉग किंवा वेबसाईट, त्यांचे व्ह्युअर्स खूप सारे आहे. आता जसं बिझनेस स्टँडर्डचा जर जो काही वेबसाईट बघितलं तर त्यामध्ये जर आपण आपला ब्लॉग जर पब्लिश केला तर व्ह्युअर्स किती होतील? अनलिमिटेड व्ह्युअर्स आपल्याला मिळतील. आणि तोच ब्लॉग आपण आपल्या कस्टमरला दाखवू शकतो, आपला किंवा त्यांच्या मार्फतही चांगलं पब्लिश होऊ शकतं. तर हे सर्व होण्यासाठी आपण चांगले जे काही ब्लॉगर्स आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण आपलं आर्टिकल त्यांच्या ब्लॉगवर सुद्धा पब्लिश करण्याचं काम करू शकतो. किंवा जे आपल्या ईमेल मार्केटिंगचा भाग आहे तर न्यूज लेटर सुद्धा आपण डेली म्हणा, वीकली किंवा मंथली न्यूज लेटर रेडी करून आपल्या जो कोणी फॉलोअर्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण ते पोहोचू शकतो. या व्यतिरिक्त जसं स्पॉन्सरशिप मार्केटिंग मी आता सांगितलं की कोणत्याही एखाद्या इव्हेंटला, एखाद्या प्रोग्रामला, एखाद्या चॅनलला, एखाद्या बुक्सला, एखाद्या स्पोर्ट्सला किंवा एखादा कोणताही आपल्या लोकल किंवा कोणत्याही लेवलवर जर काही प्रोग्राम होत असेल तर त्या प्रोग्रामला स्पॉन्सर करणं, याचं प्रॉपर प्लॅनिंग करणं, तुमच्यासोबत डिस्कस करणं. त्यानंतर प्लॅनिंग सर्वात महत्वाचं आहे की कशा प्रकारे स्पॉन्सर करायचे, खर्च किती लागेल, आपल्याला त्यापासून आउटकम काय मिळेल, आपला गोल काय आहे, हे सर्व गोष्टी क्लिअर करून हे स्पॉन्सरशिप आपण डिसाईड करू शकतो की एक्झॅक्टली कोणासोबत स्पॉन्सरशिप करायची आहे. डिजिटलमध्ये खूप सारे असे ब्रँड आहेत की त्यांच्यासोबत आपण स्पॉन्सरशिप म्हणजे एकदम सिंपल. आता समजा माझा बिझनेस आहे आणि तुमचा बिझनेस आहे, तर तुमचा बिझनेसला मी स्पॉन्सरशिप करणं किंवा मी तुमचा बिझनेस मला स्पॉन्सर करतोय, म्हणजे दोन्ही एकमेकांना स्पॉन्सर करू शकतात. यामुळे काय होतं? विन विन सिच्युएशन, तुमचाही फायदा होतो, माझाही होतो. मग असे कित्येक असे बिझनेस आहे, सर्व्हिसेस आहे की ज्या स्पॉन्सरशिप मध्ये इंटरेस्टेड असतात. मग आपण यामध्ये दोन काम आहे, एक तर स्पॉन्सरशिप देणं किंवा स्पॉन्सरशिप घेणं, हे दोन्ही काम करू शकतो. तर हे काम करण्यासाठी आपल्याला प्रॉपर नियोजन करणं आवश्यक आहे, आपलं बजेट ठरवणं आवश्यक आहे, स्पॉन्सरशिप कोणासोबत एक्झॅक्टली करायचे हे सुद्धा ठरवणं महत्वाचं आहे. तर हे सर्व करण्याचं काम आपण आपली टीम टॅक्सवाला करू शकते. तर आता हे सर्व मार्केटिंगचे पर्याय आपण बघितलेले आहे. या सर्व मार्केटिंगचे जे पर्याय थ्रू आपल्याला काय होईल तर एन्क्वायरी येईल, लीड्स येतील. तर लीड्स ज्या काही आलेल्या आहेत तर त्याचं प्रॉपर आपल्याला मॅनेज करणं, तर लीड्स मॅनेज करण्याचं काम आपण आपल्या सीआरएम सॉफ्टवेअरद्वारे करू शकतो. सीआरएम मध्ये काय होईल, जशी कोणती एन्क्वायरी येईल ती ऑटोमॅटिकली आपल्या सीआरएम मध्ये कॅप्चर केल्या जाते. जशी ती कॅप्चर होते तर त्याचा सेल्स पनल तयार केला जातो. सेल्स पनल म्हणजे जसं मी आता सांगितलं तुम्हाला की 100 एन्क्वायरी आल्या, त्याच्यापासून किती कामाचे आहे, किती इंटरेस्टेड आहे, किती कमी जास्त करतायत आणि किती ऍक्च्युअल कस्टमर होत आहेत, हे सर्व सेल्स फनल आपण या सीआरएम मधून इंटिग्रेट करू शकतो. लीड प्रॉपर मॅनेज करू शकतो. लीड कोणाला आपल्या टीम मध्ये कोणत्या एक्झिक्युटिव्हला असाइन करायचे आहे, म्हणजे कोणती लीड हँडल करणार आहे ते सुद्धा असाइनमेंट करू शकतो. फॉलोअपचं प्रॉपर फॉलोअप सिस्टम डेव्हलप करू शकतो. बघा, लीड येणं आणि कन्वर्ट होणं यामध्ये फरक आहे. हे कन्व्हर्जन रेशो केव्हा वाढेल, जेव्हा तुम्ही प्रॉपर व्यक्तीला ते असाइन करत आहात, म्हणजे प्रॉपर व्यक्ती त्या सर्व्हिस बद्दल, तुमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती सांगत आहे आणि महत्वाचं प्रॉपर फॉलोअप घेत आहे टाइम टू टाइम. हे जर होत असेल तरच तो जी इन्क्वायरी आहे तर तो कस्टमर मध्ये कन्वर्ट होण्याचं काम होऊ शकतं. तर हे पूर्ण सीआरएम सेटअप करून देण्याचं काम सुद्धा आपण करू शकतो. याप्रमाणेच आहे टास्क मॅनेजमेंट सुद्धा आहे. हे ऍक्च्युली सीआरएमचा भाग सुद्धा करता येतो किंवा सेपरेट सुद्धा आपल्याला डेव्हलप करता येऊ शकतं. जशी तुमची रिक्वायरमेंट तशी तुमची स्ट्रॅटेजी. सगळ्यांसाठी एकच स्ट्रॅटेजी काम येईल असं नाहीये. त्यामुळे तुमच्यासोबतचं डिस्कशन खूप महत्वाचं आहे की तुमच्यासाठी योग्य काय आहे आणि तेच करणं. तर हे सर्व प्रॉपर डिस्कशन करून आपण करतो आहोत. तर आतापर्यंत जे सांगितलेलं आहे या सर्व काही सर्व्हिसेस आपण ऑल इन वन पॅकेज मध्ये सुद्धा देऊ शकतो किंवा तुम्हाला इंडिव्हिज्युअली जर पाहिजे असेल तर इंडिव्हिज्युअली सुद्धा घेऊ शकतो. पण इंडिव्हिज्युअली घेतल्या तर प्राइसिंग आपली थोडी हायली जाते, म्हणजे 1-2.5 लाख रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकते.
पण तुम्ही जर हे कमी जर सर्व काही गोष्टी एकदाच घेतल्या तर आपल्यालाही सुद्धा प्रॉपर नियोजन करता येतं. तुमचा ब्रांड बिल्ड करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो. तुम्हाला तुमचा बिझनेसमध्ये सेल्स वाढवणं, जास्तीत जास्त एन्क्वायरी आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो. एक सिंगल सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता, पण बाकी जबाबदारी आम्हाला एवढा स्कोप नाही राहणार. सपोज जसं तुम्ही फक्त आमच्याकडून वेबसाईट बनवून घेतली, तर वेबसाईटला तुम्ही कसं मॅनेज करत आहात हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर हे तुम्ही सांगायचं हे पॅकेजला जास्त महत्व देऊ शकता. पण जर तुमचं बजेट कमी असेल किंवा आता सध्या काही गडबड नसेल तर असं काही नाहीये, सिंगल सर्व्हिस सुद्धा घेऊ शकता. पण मार्केटिंगवर खर्च करायला शिका आणि मार्केटिंगवर खर्च अवश्य करा, तेव्हा तुमचा बिझनेस आजच्या जमान्यामध्ये डिजिटल युगमध्ये तग धरू शकतो आणि ग्रो होऊ शकतो. तर आपण जो बेसिक माहिती आहे सर्व आपण या मीटिंगद्वारे सांगितलेली आहे. काही क्वेरी असेल तुमच्या तर तुम्ही आताही विचारू शकता, किंवा तुम्हाला 1 to 1 मीटिंग पाहिजे असेल माझ्यासोबत, आमच्या टीम सोबत, ती सुद्धा पॉसिबल आहे. तुमचा बिझनेस एक्झॅक्टली काय आहे, काय काय करता येऊ शकतं आपल्याला, ते सुद्धा आपण पर्सनल 1 to 1 मीटिंग मध्ये बघू शकतो. तर धन्यवाद, तुम्ही जे मीटिंग मध्ये जॉईन झालात आणि आतापर्यंत राहिलात. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, मी अविनाश बोलतोय, अविनाश खालेकर, पुण्यामधून. हो हो हो, नमस्कार सर, बोला बोला. माझं ऍक्च्युली एक्सपोर्टच्या रिलेटेड काम आहे. म्हणजे एक्झॅक्टली एक्सपोर्ट रिलेटेड जर तुमचा बिझनेस असेल तर आपण चांगलं इंटरनॅशनल जे बायर्स असतात तर त्या बायर्सला टार्गेट करून आपण मार्केटिंग करू शकतो. त्याप्रमाणे आपण स्ट्रॅटेजी बनवू शकतो. तुमचं जे एक्सपोर्ट बिझनेस आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे? ऍग्रिकल्चरमध्ये. ऍग्रिकल्चरल आहे. तर तुमच्या एक्सपोर्ट बिझनेससाठी कोणता कंट्री ऍग्रिकल्चरल मध्ये एक्झॅक्टली प्रोडक्ट काय आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. कारण त्या प्रोडक्टला कन्झ्युम कोणता कंट्री जास्तीत जास्त करतोय तर त्याच कंट्रीला आपण टार्गेट करून आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवू शकतो. कोणतं प्रोडक्ट आहे आपलं? आमचं ऍक्च्युली डेअरी प्रोडक्ट मध्ये आपण करतो, तुपामध्ये. आणि ऍग्रिकल्चर मध्ये आपण बनाना आणि टर्मरिक असे ते दोन. राईट. ओके. तर जनरली जर बघितलं तर ऍग्रिकल्चरल सेक्टरला जसं दुबईचं खूप चांगलं मार्केट आहे, जे मोस्टली आपल्या इंडियावरच डिपेंड आहे. दुबई किंवा इतरही अदर काही कंट्री आहेत त्यांना आपण टार्गेट करून आपलं हे सर्व मार्केटिंग करू शकतो, ज्याद्वारे तुम्हाला काय होतील, एन्क्वायरी येतील. आता सध्या जर तुम्ही बायर्स जर फाइंड करायला गेले इंटरनॅशनल मार्केटमध्ये तर बिना कामाचे बायर्स मिळतील, एकदम काही फ्रॉड बायर मिळतील, काही कामाचेच नाहीये तुमच्या. तर आपल्याला हेच जर म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीनं किंवा पेड पद्धतीनं जर आपण प्रॉपरली गेलो, त्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म योग्य आहे, त्यासाठी वेबसाईट प्रेझेंटेशन तुमचं महत्वाचं आहे. तुमचे जे ब्राउझर आहे, प्रोडक्ट डिटेल्स आहे, हे सुद्धा प्रॉपर स्ट्रॅटेजीना जर प्रिपेअर केलं आणि जसं मार्केटिंग आपण केलं तर कामाच्या लीड्स एकदम बिना कामाच्या तिथे कोणीच राहणार नाही. कामाच्या टार्गेटच्या जे कामाचे आहेत आपले त्यांनाच आपण टार्गेट करून आपली जाहिरात त्यांनाच दाखवून त्यांची एन्क्वायरी आपल्यापर्यंत आणू शकतो. आणि एन्क्वायरी आल्यानंतर प्रॉपर आपली सेल्स टीम किंवा तुम्ही पर्सनली त्यांना मेलद्वारे कम्युनिकेट करू शकता, कॉलद्वारे करू शकता, व्हॉट्सअपद्वारे सुद्धा करू शकता. यामध्ये आपण एकदम 100% एकदम चांगलं काम करू शकतो. ऍक्च्युली आवश्यकता असेल तर माझ्यासोबत 1 to 1 मीटिंग घ्या, आपण स्ट्रॅटेजी बनवू शकतो. ऍक्च्युली मी आता कसं आहे, माझं वेबसाईट रेडी आहे. मी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन केलंय, गुगल केलेलं आहे. एक्झॅक्टली. वा. फेसबुक पेज आहे, लिंकडइन आहे. लिंकडइन व्ह्यूअर्स चांगले आहेत आणि इंस्टाग्राम पण आहे. म्हणजे सोशल मीडिया सगळीकडे आपण ऍक्टिव्ह आहोत आता. ओके. काही B2B नेटवर्क सुद्धा आहे, B2B प्लॅटफॉर्म आहे, तिथे सुद्धा आपल्याला प्रेझेन्स दाखवायचा आहे. त्यानंतर वेगवेगळ्या चेंबर सोबत वेगवेगळ्या ज्या बॉडी आहेत तर त्या बॉडीचं सुद्धा आपल्याला मेंबरशिप घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला जिथे शक्य होईल तिथे आपलं प्रेझेन्स दाखवायचं आहे. म्हणजे समोरच्या माइंड मध्ये आपल्याबद्दल बिलकुल शंका नसू नये. बरोबर. तर हे जर शक्य झालं तर आपल्याला वेगवेगळे मिळालेले सर्टिफिकेशन आपण तिथे आपल्या वेबसाईटवर शो करू शकतो. आपल्याला इनडायरेक्टली करायचं काय आहे, समोरच्यांचा ट्रस्ट बिल्ड करायचा आहे. ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी हे वेगवेगळे माध्यम आपण ट्राय करायचे आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे 100% आपल्याला एन्क्वायरी येईल आणि एन्क्वायरी आली तर आपल्याला सर्व काही ओके असेल तर ऑर्डर सुद्धा मिळू शकते. तेही ऍडव्हान्स पेमेंट देऊन ऑर्डर मिळेल. आता एक्सपोर्ट म्हणलं तर तिथे जनरली पेमेंटचा खूप इश्यू असते, वेगवेगळे पेमेंटचे टर्म्स असतात. तर आपण मग त्यामध्ये सिक्युअर पेमेंट टर्म्स कोणता आहे ते सुद्धा, प्रॉपर मेल कसा करायचं, प्रॉपर डिस्कस कसं करायचं, हे सुद्धा मी तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग देऊ शकतो. नक्की चालेल, मी कॉल करेल तुम्हाला. ओके, नक्की. ओके, थँक्यू.
हॅलो सर. हा बोला सर, नमस्कार. राजेंद्र कडव सर बोलतोय, सातारा सिटी, हो हो महाराष्ट्र. बोला, तुमचा बिझनेस ओके. काय आहे सर? तर माझं स्कूल आहे, प्री प्रायमरी स्कूल. ओके. ओके, राईट राईट राईट. स्टार्टअप आहे, आता गेली 2 वर्ष झालेलं आहे चालवून. थर्ड इयर मध्ये बरोबर मी आता बरोबर सेटअप चालू आहे आमचं रनिंग. ओके. बरोबर. आणि माझी मुक्ताई प्रतिष्ठान सातारा ही एज्युकेशन सोसायटी पण आहे. ओके. ओके ओके ओके. तर त्याचं मला आता मार्केटिंग वगैरे थोडंसं करायचं आहे. बरोबर ओके. बरोबर बरोबर. मी कुठे वेबसाईट आहे वगैरे आपलं स्कूल आणि हे सर्व बिझनेस? हा स्कूल माझा सातारामध्ये आहे, सातारा सिटी प्रॉपर. सातारामध्ये शाहपुरी म्हणून एक एरिया येतो, त्या एरियामध्ये आहे. राईट राईट. आणि मग आता बघा, तुमचा हा जो बिझनेस आहे सध्या लोकल लेवलवर आहे, तर आपण हम्म. याच्यामध्ये हे सुद्धा बघू शकतो की आपला बिझनेस एक्सपान्शन कसा करता येऊ शकतो. हम्म. पहिलं काम हे बघू शकतो. त्यानंतर आपला जो टार्गेट ऑडियन्स, मी जे वारंवार सांगितलं, तर टार्गेट कस्टमर आपला, समजा आपला ऍक्च्युअल कस्टमर कोण आहे? स्टुडंट्स आहे. पण टार्गेट ओके. ऑडियन्स जो कस्टमर आहे, तर तो स्टुडंट नसता, त्यांचे पालक आहेत, जे की डिसिजन पालक. मेकर्स आहेत. तर आपली कॅम्पेन, आपलं जे ऍडव्हर्टायझिंग होईल, तर त्या पालकांसोबत होईल जास्तीत जास्त. ओके. का? कारण पेईंग कॅपॅसिटी त्यांची आहे. तर मग त्यांची आहे. आपण प्रॉपर यामध्ये सुद्धा चांगली स्ट्रॅटेजी बनवू शकतो आणि काम करू शकतो. आणि बिझनेसला एक्सपान्शन करणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जर खर्च करत असाल आणि तो बिझनेस तुमचा लोकल लेवलवरच जर राहत असेल, तर खर्च करण्यात अर्थ नाहीये. किंवा तुमचं माइंड जर लोकल लेवलवरच बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही या डिजिटलच्या नादी बिलकुल लागता कामा नये. तुम्ही ट्रॅडिशनल मार्केटिंग सुद्धा करून तुम्हाला पाहिजे तो कस्टमर मिळू शकता. आपलं जे जनरली मार्केटिंगवर बजेट, पैसा खर्च करण्याचं का आहे? कारण आपल्याला मार्केट वाढवायचं आहे, मार्केट एक्सपांड करायचं आहे आणि ब्रँड बिल्ड करायचा आहे, ज्याद्वारे लोकही आपल्याला पैसा देऊन आपलं फ्रँचायझी म्हणा, आपला ब्रँड विकत घेऊ शकतात आणि मार्केटमध्ये आपलं रेप्युटेशन वाढू शकतं. मग हे Yes. सर्व झाल्यानंतर आपण आपली फी स्ट्रक्चर अनलिमिटेड ठेवा. एकदा क्वालिटी, एकदा ब्रँड बिल्ड झाला, तर फीस द्यायला लोक मागे पुढे बघत नाही. येस. हा, तर प्रॉपर आपण तुमच्या बिझनेसची सुद्धा स्ट्रॅटेजी बनवू शकतो. तुम्ही वेळ मिळाला तसं आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा आणि आपण तुमच्यासोबत डिस्कस करून स्ट्रॅटेजी बनवू शकतो. काय काय योग्य आहे ते ठरवून आपण काम सुरू करू शकतो. सर, तुमचा पर्सनल नंबर दिलेला नाहीये, तुम्ही थोडा मिळेल का? हो हो, सर्व काही टीमवर आहे. तुम्ही जस्ट आमच्या टीम सोबत बोला, तर ते सर्व काही तुम्हाला गाईड करतील. आणि मीटिंग पाहिजे असेल तर मीटिंग सुद्धा माझ्यासोबत ऑर्गनाईज करतील. तुम्ही माझ्यासोबत झूम मीटिंग घेऊ शकता, पर्सनल ऑफिसला येऊन घेऊ शकता, त्यानंतर कॉलवर सुद्धा घेऊ शकता. किंवा मला जरी समजा तुम्हाला तिथे यायचं शक्य झालं तुमच्या बिझनेसमध्ये, तरी पॉसिबल आहे. सातारमध्ये. याद्वारे तुम्ही काही करू ओके, ओके. शकता, कोणताही एक पर्याय वापरू शकता. बघा, हॅलो. बिझनेस आहे, आमचे क्लायंट महाराष्ट्र लेवलवर आहे. काही पैसा तर खर्च करावाच लागेल. पैसा खर्च केला तरच तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटू शकतं आणि सर्व काही मदत होऊ शकते तुमचा बिझनेस नाही, आपल्याला तेच करायचंय, आपला ब्रँड सेट करायचा आहे. राईट जी मुक्ताई प्रतिष्ठान सातारा एज्युकेशन सोसायटी आहे ना, त्याच्या ब्रँड सेट करायचा आपल्याला थोडासा, म्हणजे त्यासाठीच काम करायचंय. एक्झॅक्टली. आणि तुम्ही संभाजीनगरला असता का प्रॉपर? हा, मी सध्या संभाजीनगरला आहे आणि आपलं ऑफिस संभाजीनगर आणि अंबड, जालना डिस्ट्रिक्ट, या दोन्ही ठिकाणी आहे. तुम्ही संभाजीनगरला येऊ शकता, माझ्या टीमला बोलवून घ्या आणि मग केव्हा यायचंय ते सर्व प्लॅन करा. अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही बिलकुल येऊ शकता. मग आपली व्हिजिट, 1 to 1 व्हिजिट होईल आणि सर्व काही डिस्कस करता येईल. तुम्ही सातारला नाही, म्हणजे बॉम्बे पुण्याला वगैरे? सातारामध्ये माझे क्लायंट आहेत. आता क्लायंटची जर काही व्हिजिट असेल तर तिथे मग नक्की तुमचा नंबर आमच्या टीमला तुम्ही हे करा. मग व्हिजिट असेल तर बिलकुल तिथे येणं शक्य होईल, तेव्हा आपल्याला भेटता येईल. पण आता जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला संभाजीनगरला मी म्हणजे तो चालेल, मी किंवा झूम मीट करू शकतो? हो, झूम मीटिंग हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे, ज्याद्वारे ताबडतोब रिझल्ट मिळतो, कमी वेळेमध्ये रिझल्ट मिळतो. ओके सर. थँक्यू सर, थँक्यू. किंवा तुमचे काही क्वेश्चन असतील तर आमच्या टीम सोबत तुम्ही शेअर करा. मग आपल्याला जे शक्य होईल, तुमचे जे क्वेश्चन्सला आन्सर देणं शक्य होईल. तुमचा बिझनेस आयडिया असेल, म्हणजे मार्केटिंग करायचं, बघा, मार्केटिंग ऑलरेडी जे रनिंग बिझनेस आहेत त्यांनी स्ट्रॅटेजी बनवत असं काही नाहीये. तुमच्या माइंडमध्ये जस्ट काही आयडिया जरी असेल बिझनेसची, तर त्या बिझनेसची सुद्धा आपण स्ट्रॅटेजी बनवू शकतो आणि त्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजीमध्येच मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुद्धा प्रिपेअर करू शकतो. म्हणजे बिझनेसचा आयडिया आहे, त्या बिझनेसच्या आयडियाला आपल्याला पैशामध्ये, आपल्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर तुमचं प्रोडक्ट कोणतं आहे ते आपल्याला कोणापर्यंत नेऊन न्यायचं आहे, तर त्या कशा मार्गाने न्यायचं आहे,
हे सर्व काही बिझनेसचा बिझनेस प्लॅनचा भाग आहे. तर यामध्ये सर मला अजून एक थोडं क्वेश्चन विचारायचा होता. माझी वेबसाईट आहे ऑलरेडी मी बनवलेली आधी. ओके ओके. पण त्यातून माझे लीड जनरेशन काय मला म्हणजे मी ते स्प्रेड करतो तरी लीड काय त्यातून आल्या नाहीत कधी, म्हणजे असं वेबसाईट बघून. सर त्याला ऑप्टिमायझेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुमच्या वेबसाईटमध्ये एक्झॅक्टली काय आहे. कधी कधी काय होतं, गुगल आपल्या वेबसाईटला जास्त शो करत नाही, रँक करत नाही. का? कारण ते वेबसाईटचे जे कंटेंट आहे ते कॉपीड असतं. म्हणजे कोणत्या तरी तुम्ही ज्यांच्याकडून वेबसाईट डिझाईन करून घेतलेली आहे, असं आता मी बघितली नाही, पण पॉसिबिलिटी ही असू शकते की तुमचं जे वेबसाईटचं कंटेंट आहे ऑलरेडी दुसऱ्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे. तर जेव्हा कधी सर्च करतात तर त्यांचं फर्स्ट प्रेफर येतो, आपल्याला दाखवत नाही, आपल्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं जातं जर आपण कोणाची कॉपी करत असेल तर. ओके. तर हे पेज सुद्धा आपल्याला ओरिजिनल असणं आवश्यक आहे. जसं मी ब्लॉगिंग सांगितलं की ब्लॉग रायटिंग, आर्टिकल्स रायटिंग हे ओरिजिनल कंटेंट असायला पाहिजे. त्याचप्रमाणे वेबसाईटचे जे पेजेस आहेत ते सुद्धा ओरिजिनल असायला पाहिजे. ज्याप्रमाणे म्हणजे आपण युट्यूबवर व्हिडिओ टाकतो, युट्यूबचा व्हिडिओ जर कोणाचा कॉपी करून जर आपण पब्लिश केलं तर कॉपीराईट इश्यू येतो. तसंच इथे सुद्धा आहे. इथे कॉपीराईटचा इश्यू येतो म्हणजे गुगल डायरेक्ट ब्लॅकलिस्ट करतं, आपली वेबसाईट दाखवतच नाही कोणाला. नाही, माझे ओरिजिनल पेज मी जी माहिती दिली ती त्यांनी अपलोड करून दिलेली आहे. हा, तुम्ही जर दिलेली असेल तर एकदम हम्म. योग्य आहे. पण तुम्ही दिलेली सुद्धा तुम्ही कुठून घेतली, तुम्ही स्वतः रायटिंग केली किंवा वेगवेगळ्या वेबसाईट मधून घेतली, तर हे नाही प्रोसेस आहे. त्या प्रोसेस ठीक आहे, तुम्ही कॉपी करू शकता, असं नाही की पूर्ण 100% ओरिजिनलच असायला पाहिजे. कॉपी करू शकता, पण वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेणं आणि त्या माहितीचं एक संकलन करून आपला एक सेपरेट पेज तयार करणं. कुणाला किंवा आता सध्या खूप सारे AI टूल्स आलेले आहेत, चॅट जीपीटी आहे, हे सर्व काही रेडी करून देते फ्रीमध्ये. बरोबर असेल की. हा, तुम्ही बिलकुल आपण मीटिंग मध्ये हे सर्व काही डिस्कस करू. तर ज्यांचे कोणाचे डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. तर नंबर आहे, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता, 7071070707. हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही काही एन्क्वायरी करू शकता, प्रॉपर तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल. आणि आवश्यकता असेल तर माझ्यासोबत कनेक्ट होईल. जर तेच प्रॉपर आन्सर देण्यासाठी योग्य असेल तर ते सुद्धा त्यांच्याकडून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळेल. तर बिलकुल कॉल करा आणि आमच्या कम्युनिटीमध्ये राहा, आमच्या ग्रुपमध्ये राहा. म्हणजे ही सर्व काही माहिती, वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळ्या ऑफर्स आपण तुम्हाला देऊ शकतो. आणि मार्केटिंग जर पॅकेज कोणाला घ्यायचं असेल तर बिलकुल आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. खर्च आहे म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतोय, तुमचा खर्च होईल पण त्या प्रमाणात तुम्हाला रिझल्ट मिळेल. रिझल्ट मिळेल म्हणजे ब्रँड बिल्ड होईल, एन्क्वायरी येतील, त्यानंतर तुमचा प्रॉफिट, तुमचा सेल्स वाढवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. ऑल पॅकेज अमाऊंट किती आहे सर सांगितले? पॅकेजची तुम्ही एकदा आमच्या टीम सोबत हे करा. एक 1.5 लाख रुपयापासून आपले 4.5 लाख रुपयापर्यंत पॅकेज आहे. जसं तुमचा स्टार्टअप जर असेल तर 1.5 लाख रुपयाचं पॅकेज सुद्धा घेऊन यामध्ये या आता डिस्कस केलेल्या सर्व सर्व्हिसेस आपण ट्राय करू शकतो. एकदम ऍडव्हान्स लेवलचं. बघा, बिझनेसचे वेगवेगळ्या कॅटेगरी असतात. एक आयडिया लेवल म्हणजे आणखी सुरू झालेलं नाहीये, एक जस्ट स्टार्टअप लेवल जस्ट सुरू झालेलं आहे. तर त्यांच्यासाठी एक जे आमचं 1.5 लाख रुपयाचं पॅकेज आहे ते सुद्धा युजफुल आहे. त्यानंतर तुमचा बिझनेस एकदा आता पुढे ग्रोथ फेज मध्ये जर गेलेला असेल तर 2.5 लाख रुपयाचं पॅकेज आहे. आता तुमचा बिझनेस एकदम एक्सपान्शन फेज मध्ये आहे तर मग हाय लेवलचे मार्केटिंग मेथड्स आपल्याला यूज करावे लागतात. तर तिथं पॅकेज आपलं 4.5 लाख रुपयाचं आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य राहील की तुम्ही आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करा, पॅकेज बघून घ्या आणि इंडिव्हिज्युअल सर्व्हिस जरी लागत असेल तर इंडिव्हिज्युअल घ्या आणि अडचण असेल तर मग मीटिंग मध्ये आपण डिस्कस करू. ओके, थँक्यू. ओके, चालेल. तर टाइम झालेला आहे. धन्यवाद सर्वांचे जे मीटिंग मध्ये जॉईन झाले होते. धन्यवाद सर, नाईस इन्फॉर्मेशन. कम्युनिटीमध्ये कनेक्ट राहा म्हणजे सर्व काही अपडेट्स माझ्याद्वारे तुम्हाला मिळू शकतात. धन्यवाद. धन्यवाद, छान माहिती दिली सर.